हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MS सेट पेपर 1साठी 100पेक्षा जास्त मोस्ट एक्सपेक्टेड MCQ बघणार आहोत. तर या MCQमधून आपण पूर्ण सिलेबसमधले MCQ घेतले आहे आणि हा तुमचा पूर्ण सिलेबससुद्धा कव्हर करणार आहे. या एक्झाममध्ये 4 ते 5 प्रश्न डायरेक्टली किंवा यावर आधारित विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की MS सेट 2024 एक्झामसाठी टेस्ट सिरीजसाठी बॅच सुरू होत आहे येत्या 14 मार्चपासून. तर या टेस्ट सिरीजमध्ये काय असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण 50 टेस्ट उपलब्ध होणार आहे आणि संपूर्ण टेस्टचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मराठी आणि इंग्लिश भाषेत दोन्ही असणार आहे. सर्व 10 विभागाची परिपूर्ण तयारी इथे होईल आहे आणि प्रॅक्टिस होईल, रिव्हिजन होईल आणि या टेस्ट सिरीजमध्ये मुळे नक्कीच तुम्हाला पेपरांमध्ये 75+ मार्क्स येतील आणि हे टेस्ट सिरीज 999 रुपयात उपलब्ध आहे. पहिला पेपर हा टीचिंग ॲप्टिट्यूडवर असणार आहे आणि त्याचा वेळ आहे 2 वाजता ते 6 वाजेपर्यंत. शेवटचा पेपर हा 6 तारखेला असणार आहे, कारण सेट एक्झाम 7 एप्रिलला आहे आणि शेवटचा पेपर जो 6ला असणार आहे तो आहे PYQ 2018 ते 2023 पासूनचे पूर्ण PYQवर असणार आहे. एकंदरीत तुमची यामुळे खूप छान प्रॅक्टिस होईल आहे, रिव्हिजन होईल आहे. त्यामुळे ही टेस्ट सिरीज नक्की विकत घ्या आणि ही टेस्ट सिरीज घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. पहिला प्रश्न आहे, OCR स्टँड्स फॉर म्हणजे OCR म्हणजे, तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जो 8वा चॅप्टर आहे तो खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, कारण हायर एज्युकेशन मध्ये कसं कम्प्युटरच आहे आता सगळीकडे, इंटरनेट कम्प्युटर, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो, सेट असो किंवा नेट. तर आज आपण काय बघणार आहोत, तर फुल फॉर्म्स जे विचारले जातात, जसं इथे विचारलंय OCR स्टँड्स फॉर, त्यामुळे हे फुल फॉर्म्स खूप महत्त्वाचे ठरतात आणि हे विचारतातच. 1 ते 2 फुल फॉर्म येतातच 8व्या चॅप्टर मधून, त्यामुळे नक्की सोडू नका आणि छान प्रॅक्टिस करा. तर काय असणार आहे सांगा बघू. OCR ऑपरेशनल कॅरेक्टर रीडर, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन, ओनली कॅरेक्टर रीडर की नन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. नन ऑफ द अबव नसणार आहे, मग काय असेल सांगा. ते असणार आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्नायझेशन. म्हणजेच हे एक ऑप्टिकल चलनाचे मोजक ओळखण्याची प्रणाली आहे OCR म्हणजे, आणि या तंत्रज्ञानाच्या शाखेतील एक तंत्रज्ञान आहे, म्हणजे ज्यामुळे डिजिटल आकृती असो, वस्तू असो, अक्षरे असो, अंके असो किंवा अन्य डेटा हा ऑप्टिकली म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, आणि यामुळे डिजिटल डेटा वाचनीय रूपात होतो आणि आपल्याला डिजिटल डॉक्युमेंट्समध्ये शोधण्यात आणि वाचनीय रूपात बदलण्यात मदत होते त्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे OCRचं काय होणार आहे, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन. हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बीसीडी काय आहे विचारला आहे. बायनरी कोडेड डेसिमल, बीट कोडेड डेसिमल, बायनरी कोडेड डिजिट की बीट कोडेड डिजिट. सांगा बघू काय असणार आहे BCD. तर ते असणार आहे बायनरी कोडेड डेसिमल असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, बायनरी कोडेड डेसिमल. बघा आता यांनी किती कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला बघा. बायनरी, जर का आपल्याला आता बायनरी काहीच माहिती नाही याचं, तर एक तर आपण बायनरी करू किंवा बीट करू, कारण 2-2 दिला आहे. जर का आता मला माहिती आहे बायनरी आहे, तर मी बायनरी बीट कट करून बायनरी करेन, पण इथे मला सगळंच माहिती पाहिजे, कारण डिजिट मध्ये इथं लास्ट मध्ये D फॉर डिजिट घेतला आणि इथे डेसिमल घेतलाय. त्यामुळे कसं असते, आपण लॉजिक पण भरपूरदा इथे लागत नाही आणि लागू पण शकते, ऑप्शन्स पाहून आहे. त्यामुळे जर का तुम्हाला फुल फॉर्म माहिती राहिलं तर ते तर वेल अँड गुड, पण नसेल तर थोडा अंदाज लावून आपण करू शकतो. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, बायनरी कोडेड डेसिमल असणार आहे. तर बायनरी कोडेड दशांश जे आहे, ही एक संख्यात्मक प्रतिनिधित्व प्रणाली आहे, जी प्रत्येक दशांश किंवा अंकांना 4 बीट नाही का बायनरी कोडसह एनकोड करते आणि यात अनेक व्यावहारिक अनुप्रयोग करतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, ए असणार आहे. CD रोम स्टँड्स फॉर, CD रोमचा अर्थ काय आहे ते विचारलेला आहे. CD रोमचा काय अर्थ आहे, कम्प्युटर डिस्क रीड ओनली मेमरी, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, रीड ओव्हर मेमरी, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी की कम्प्युटर डिस्क रीड ओव्हर मेमरी. आता तुम्हाला माहिती पाहिजे की काय आहे ओचा मिनिंग, ओव्हर आहे की ओनली आहे. ठीक आहे, कम्प्युटर आहे की कॉम्पॅक्ट आहे. आता इथे 2 दिले आहे आणि कम्प्युटरचे 2 दिले आहे, तर काय असणार आहे मग आपलं उत्तर. CD रोमचा अर्थ काय आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. व्हिडिओच्या शेवटी 15 प्रश्न घेतले असतील तर 15 पैकी किती आले ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा. मी लाईक करते आहे. तुमचे कमेंट्स मला नक्कीच प्रोत्साहन देतात. सांगा बघू, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी, हे त्याचं काय आहे, फुल फॉर्म आहे. आणि CD रोम वरून आपण माहिती वाचू शकतो, परंतु ते त्यावर डेटा लिहित किंवा मिटवू शकत नाही CD रोमचं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आहे, ओव्हर मेमरी नाही आहे. ठीक आहे,
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ASR स्टँड फॉर, म्हणजे ASR चा काय अर्थ आहे? ऑटोमॅटिक स्पीच रेकॉग्नायझेशन, ऑथरिंग स्पीच रेकॉग्नायझेशन, ऑडिओ स्पीकर रिजन की ऑडिओ स्पीच रेकॉग्नायझेशन? सांगा बघू काय असणार आहे ASR. ऑटोमॅटिक, ऑथरिंग, ऑडिओ. आता इथं आपण असं लॉजिक लावला असतं, जर का इथे असतं तर ऑडिओ ऑडिओ आहे, कदाचित हे असू शकते, पण असं नसते. तुम्हाला माहिती नसेल तर लॉजिक थोडं व्यवस्थित लावायचं. तर आपलं उत्तर काय आहे? ऑटोमॅटिक स्पीच रेकग्नायझेशन. हे एक मानवी भाषण वाचण्यायोग्य मजकुरावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन लर्निंग जे करते ना, ते त्याचं इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाते, म्हणजे ऑटोमॅटिक मजकूर वाचण्यासाठी. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं की ऑप्शन्स मध्ये ऑडिओचे दोन हे आहेत, तर आपण कधी कधी ऑप्शन्स पण आता इथे दोनदा ऑडिओ आला, त्याच्यामुळे कदाचित ऑडिओ असू शकते असं आपण टिक करू शकतो, पण तसं करू नका. व्यवस्थित लॉजिक लावा. याच्यामध्ये लॉजिक पण जर का आपल्याला नसेल येत ना त्याचा फुल फॉर्म, तर लॉजिक पण लागत नाही कधी कधी, कधी कधी लागून पण जाते. त्यामुळे फुल फॉर्म्स नक्की करा, पूर्ण फुल फॉर्म्स वाचून ठेवा ऍटलिस्ट. त्यानंतर EEP रोम स्टँड फॉर, याचा अर्थ सांगा म्हणतात. इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इझिली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इलेक्ट्रॉनिक इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी की नन ऑफ द अबव? नन ऑफ द अबव तर नसणार आहे. 3 ऑप्शन्स मधून आता तुम्हाला सांगायचं. EEPP रोम सांगा बघू. इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिकल आहे, इझिली आहे, काय आहे? रीड ओनली मेमरी तर आहे सगळीकडेच, ठीक आहे. प्रोग्रामेबल पण आहे, आता इथं इरेजेबल पण आहे. आता फक्त पहिला शब्द आपल्याला गेस करायचा आहे. काय असणार आहे मग? ते असणार आहे इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EEP रोमचा हा हे आहे. आणि हे कशाचं टाईप आहे? रोमचं टाईप आहे. ठीक आहे. यामध्ये पुन्हा आहेत जसं की पी रोम आहे. यामध्ये काय आहे? पी रोम आहे, ज्याचा अर्थ आहे प्रोग्रामेबल पी रोम, ज्याचा अर्थ आहे प्रोग्रामेबल रोम. ठीक आहे. पुन्हा इथे एम रोम आहे. एम रोम काय आहे? मास्क रोम म्हटलं जाते, मास्क रीड ओनली मेमरी, आणि हे फिक्स्ड असते. ठीक आहे. त्यानंतर एक इरेजेबल EP रोम, इथे EEP रोम लिहिलं ना, इथे फक्त EEP रोम, तर इरेजेबल येईल फक्त. ठीक आहे. आता पुन्हा वाढलाय याच्यामध्ये, तर इलेक्ट्रिकल आलंय. तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं उत्तर आहे ए आहे, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. त्यानंतर VGA डिनोट्स, VGA सूचित करते, काय सूचित करते? व्हिडिओ ग्राफिक्स अरे, व्हिज्युअल ग्राफिक्स अरे, वोलेटाईल ग्राफिक्स अरे की व्हिडिओ ग्राफिक्स अडॅप्टर? काय करते सांगा बघू. काय असणार आहे VGA? तर VGAचं काय आहे? व्हिडिओ ग्राफिक्स अरे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे, व्हिडिओ ग्राफिक्स अरे. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे MSI स्टँड फॉर. MSI चा अर्थ सांगा. मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट, मीडियम सिस्टीम इंटिग्रेटेड सर्किट, मीडियम स्केल इंटेलिजंट सर्किट, मीडियम सिस्टम इंटेलिजंट सर्किट? काय असणार आहे? मध्यम स्केल इंटिग्रेटेड सर्किट, मध्यम प्रणाली एकात्मिक सर्किट, मीडियम स्केल इंटेलिजंट सर्किट? काय असणार आहे? तर आपलं उत्तर असणार आहे मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट. ठीक आहे. मीडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट. आता हे जर का तुम्हाला नवीन वाटत असेल तर तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या, तुम्ही ऐका हे काय याचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑन द कीबोर्ड ऑफ अ कम्प्युटर इच कॅरेक्टर हॅज अन ASCI व्हॅल्यू विच स्टँड्स फॉर, म्हणजे संगणकाच्या कीबोर्डवर प्रत्येक अक्षराला ASCI चा मूल्य असते, तर ते ASCII चा फुल फॉर्म विचारला आहे. अमेरिकन स्टॉक कोड फॉर इंटरचेंज इन्फॉर्मेशन, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, आफ्रिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज की अडॅप्टेबल स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज? सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे? अमेरिकन, आफ्रिकन, अडॅप्टेबल? आफ्रिकन तर नाही, अडॅप्टेबल. अडॅप्टेबल मे बी असू शकते जर का असं आपण विचार केला काय काय कट करता येतं तर. तर मग काय उत्तर आहे आपलं? ASCII चं अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. ASCII. त्यानंतर व्हायरस स्टँड फॉर. आता आपल्याला भरपूर आपल्याला माहिती असते कम्प्युटरमध्ये व्हायरस आहे, पण व्हायरसचा मिनिंग काय आहे ते आपल्याला माहिती नसते. ते विचारलं गेलेलं आहे. सांगा बघू काय असणार आहे. व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज, व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स अंडर सर्च, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंटिल सर्च? काय असणार सांगा बघू व्हायरस? तर आपलं उत्तर काय असणार आहे? व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज.
ठीक आहे, हे नक्की लक्षात ठेवा, व्हायरसचा विचारू शकते. आणि कम्प्युटर व्हायरस हा एक मालवेअरचा प्रकार आपल्याला माहिती आहे, आणि जो कार्यान्वित केल्यावर इतर संगणक प्रोग्राममध्ये बदल करून त्या प्रोग्राम्समध्ये स्वतःचा कोड टाकून स्वतःची प्रतिकृती तयार करतात. हे व्हायरसचं कसं असते की ते आपल्या कम्प्युटरमध्ये येतात आणि दाखवतात की स्वतःचा कोड टाकतात आणि त्याचीच एक प्रतिकृती बनवतात, आणि ही प्रतिकृती यशस्वी झाली तर त्यामध्ये व्हायरस चाललं जाते, हो की नाही. ते स्वतःसारखं असं दाखवतात, भासवतात की खूप जेन्युन आहे, पण ते राहत नाही. ते त्याच्यामध्ये व्हायरस असतोय. ठीक आहे, आपली इन्फॉर्मेशन प्रतिकृती तयार करतात स्वतःची, स्वतःचा कोड टाकून, नाही का, आणि नंतर मग ते संगणकामध्ये जेन्युन असल्याचे दाखवतात आणि मग व्हायरस जातोय. ठीक आहे, व्हायरसचा फुल फॉर्म काय आहे मग? व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज. ठीक आहे, 9व्याचं उत्तर ए आहे, व्हायरस. त्यानंतर ISDN स्टँड्स फॉर ISDN, इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, इंटेलिजंट सर्व्हिस डिजिटल नेटवर्क, इंडिव्हिज्युअल सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क की इमेज सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क. सांगा बघू काय असणार आहे. इंटिग्रेटेड, इंटेलिजंट, इंडिव्हिज्युअल, इमेज. आता इथे चारही मध्ये सगळं पहिल्याचं वेगळं आहे, बाकी सगळं सेम आहे. तर आपला पहिलाच शब्द आपल्याला काढावा लागणार आहे. सांगा बघू, इंटिग्रेटेड आहे, इंटेलिजंट आहे, इंडिव्हिज्युअल आहे की इमेज आहे. तर काय असणार आहे? इंटिग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क. काय असणार आहे? इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क, ISDN. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द युनिक न्यूमेरिकल ऍड्रेस फॉर अ कम्प्युटर ऑन द इंटरनेट एक्सप्रेस्ड ॲज अ मॅक्झिमम 3 डिजिट सेपरेटेड बाय डॉट सच ॲज. हा, तर याला काय म्हटलं जाते? याला काय म्हटलं जाते ते विचारलंय. इंटरनेटवरील संगणकाच्या अद्वितीय संख्यात्मक पत्त्याला प्रत्येकी कमाल 3 अंकी बिंदूंनी विभक्त केलेले, जसे की हे आहे, तर त्याला काय म्हणतात? इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, IP ऍड्रेस, URL, ISP. काय असणार आहे मग? सांगा बघू. नन ऑफ द अबव तर नसणार आहे. काय म्हटलं जाते त्याला? त्याला म्हटलं जाते IP ऍड्रेस, जे म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस. आणि हा एक ओळखणारा क्रमांक आहे जो विशिष्ट संगणक आणि संगणक नेटवर्कशी संबंधित आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आणि इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर IP ऍड्रेस कम्प्युटरला माहिती देतोय आणि पाठवतो सुद्धा, पाठवतो आणि प्राप्त करतो. ठीक आहे. आणि यात 32 बिट जातील प्रत्येक 8 बिट हे सेगमेंट्स असतात. काय असतात? सेगमेंट्स असतात, आणि ज्याला काय म्हणतात? ऑक्टेट असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? ऑक्टेट. आणि अशाच प्रकारचं राहते ते. ठीक आहे, यामध्ये 4 हे राहते सेक्शन्स, बायनरी ब्लॉक्स म्हणतात त्याला. ठीक आहे. IP ऍड्रेसचा पण फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस. विच ऑफ द फॉलोइंग सिम्बल्स इज इन ईमेल ऍड्रेसेस टू सेपरेट द युजर नेम फ्रॉम द ISP. वापरकर्ता ISP पासून वेगळे करण्यासाठी खालीलपैकी कोणते चिन्ह ईमेल पत्त्यामध्ये आहे? हे सांगा बघू. सगळ्यांनाच माहिती आहे ना, ईमेल मध्ये काय असते? मायना आपला www.gmail.com वगैरे जे आहे, @gmail.com. तर काय असणार आहे? @ असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? B असणार आहे. ISP पासून वेगळे करण्यासाठी @ हा सिंबल वापरला जातो. त्यानंतर मॅन इज अ नेटवर्क ऑफ कम्प्युटर्स लोकेटेड ॲट अ डिफरंट साइट्स विदिन अ लार्ज फिक्स एरिया सच ॲज अ सिटी. इट स्टँड्स फॉर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मॅन्युअल एरिया नेटवर्क, मार्जिनल एरिया नेटवर्क की मॅक्झिमम एरिया नेटवर्क. काय असणार आहे? मॅन. तर हे काय आहे? म्हणजे विदिन अ फिक्स्ड एरियामध्ये राहते, पण लार्ज राहते. काय असते ते? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. काय आहे ते? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आहे त्याचा फुल फॉर्म. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? A असणार आहे. त्यानंतर अ कम्प्युटर नेटवर्क इन विच सम ऑफ द लिंक्स बिटवीन नोड्स आर कॅरीड बाय open connection or a virtual circuits in some larger network such as internet instead of physical wires. संगणक नेटवर्क मध्ये ज्यामध्ये नोड्स आहे किंवा काही दुवे आहेत, ओपन कनेक्शन द्वारे किंवा काही मोठ्या नेटवर्क्स मध्ये आभासी सर्टिफिकेट्स द्वारे वाहून नेले जातात, जसे की इंटरनेट. त्याला काय म्हणतात? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, व्हर्च्युअल पब्लिक नेटवर्क, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेट की व्हर्च्युअल पब्लिक नेट. सांगा बघू काय म्हणतात त्याला? VPN म्हणतात त्याला. तर इथे सगळं VPNच आहे, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. काय आहे? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तर काय तर अ कम्प्युटर नेटवर्क इन विच सम ऑफ द लिंक्स बिटवीन द नोड्स आर कॅरीड बाय द ओपन कनेक्शन ऑर व्हर्च्युअल सर्किट इन सम लार्जर नेटवर्क सच एज इंटरनेट. त्याला काय म्हणतात? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणतात. ठीक आहे. संगणक नेटवर्क ज्यामध्ये नोड्स मधील काही दुवे असेल, ओपन कनेक्शन असेल किंवा काही मोठ्या नेटवर्क्स मध्ये आभासी सर्किट्सद्वारे वाहून नेले जातात, त्याला काय म्हणतात? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असे म्हणतात. इंटरनेट, जसं की इंटरनेट आहे, हो की नाही.
त्यानंतर प्रश्न आहे, द टाईप ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग ऍक्सेसेबल टू कम्प्युटर्स दॅट आर नॉट फिजिकली पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन ओन प्रायव्हेट नेटवर्क बट आर ऑल्सो नॉट ऍक्सेसिबल टू द जनरल पब्लिक. म्हणजे जनरल पब्लिकला ते ऍक्सेसेबल नाही राहत, पण विदिन एरिया जे असते ना त्यांच्यासाठी ते ऍक्सेसेबल राहते. ऑर्गनायझेशनसाठी ते ऍक्सेसेबल राहते, विदिन एरिया नाही, ऑर्गनायझेशनसाठी. म्हणजे एखाद्या संस्थेच्या स्वतःच्या खाजगी नेटवर्कचा भौतिकरित्या भाग नसलेला परंतु सामान्य लोकांसाठी देखील प्रवेश योग्य नसलेल्या संगणकासाठी प्रवेशयोग्य संगणक नेटवर्कचा प्रकार. म्हणजे की विदिन ऑर्गनायझेशन आहे त्याचमध्ये त्यांनी वापरू शकते, बाकी कोणीच वापरू शकत नाही. त्याला काय म्हणतात, इंटरनेट, इंट्रानेट, एक्स्ट्रानेट की नन ऑफ द अबव. इंटरनेट तर सगळेच वापरतात त्यामुळे हे तर नसणार आहे, नन ऑफ द अबव पण नसणार आहे. मग काय इंट्रानेट की एक्स्ट्रानेट, सांगा बघू काय असणार आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला, जेणेकरून तुमची पण चांगली प्रॅक्टिस होईल. चुकलं तर चुकलं, मी उत्तर सांगतेच आहे बरोबर काय आहे, पण तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. आणि कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्यायचे असेल तर पहिल्याचं ए असं द्या, कारण ए बी सी डी तुम्ही लिहिता ते मला समजत नाही येते कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही सांगत आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगा बघू मग काय असणार आहे. ते आहे इंट्रानेट. इंट्रानेट हे प्रायव्हेट नेटवर्क आहे आणि याचा वापर वेगवेगळ्या संस्थांद्वारे आपापल्यासाठी केला जातो. जसं की हे प्रणाली आहे ज्यामध्ये एखाद्या संस्थेचे अनेक संगणक एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि हे इंट्राद्वारे जोडले जातात, म्हणजे विद इन एरिया. आता एखादं माझं ऑर्गनायझेशन आहे तर मी माझ्या ऑर्गनायझेशनसाठी एक हे केलं तर ते इंट्रानेट आहे ना, ते ऑर्गनायझेशनसाठी केलं जाते एक स्पेसिफिक, त्यामुळे त्याचा यूज दुसरे कोणी करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न घेत असतो म्हणजे व्हिडिओमध्येच. तर मला सांगा, इंटरनेट आपण बघितलं होतं काल, इंटरनेट एक्सप्लोरर कधी बंद झालं तर ते सांगून द्या मला. इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर आहे, तर इंटरनेट एक्सप्लोरर कधी बंद झालं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मॉनिट्रियल प्रोटोकॉल साईन इन 1987 वॉज साईन टू, म्हणजेच 1987 मध्ये जो मॉनिट्रियल प्रोटोकॉल स्वाक्षरी करण्यात आली होती कशासाठी करण्यात आली होती, काय होतं त्याचा मोटो. तर पहिला ऑप्शन आहे सीएफसीचा वापर बंद करा ज्यामुळे ओझोन थर कमी होतो, म्हणजे फेज आउट द यूज ऑफ सीएफसीएस विच कॉज डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर. ठीक आहे, दुसरा ऑप्शन आहे रिड्यूस द ग्रीन हाऊस इफेक्ट, म्हणजे हरितगृह परिणाम कमी करणे. तिसरा आहे प्रोटेक्ट एंडेंजर्ड स्पेसिस, म्हणजे धोक्यात असलेल्या प्रजातीचे संरक्षण करणे. आणि चौथा आहे बॅन न्यूक्लिअर टेस्टिंग इन ट्रॉपिकल ओशन्स, म्हणजे उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आण्विक चाचणीवर बंदी घाला. काय असणार आहे मॉनिटरी प्रोटोकॉल. 9व्या युनिट मधलं पॅरिस अग्रीमेंट आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, रिओ समिट हे खूप महत्वाचं आहे. मॉनिटरी प्रोटोकॉल हे कधीही सोडायचे नाही 9व्या युनिट्स मधून, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, त्यामुळे काय असणार मॉनिटरी प्रोटोकॉल हे 1987 मध्ये आलं होतं. ही इंटरनॅशनल ट्रिटी आहे आणि 87 मध्ये ते बनलं होतं, पण 89 मध्ये त्याचा इफेक्ट आला होता, म्हणजे ते इफेक्ट मध्ये आलं होतं. आणि याचं काय आहे तर फेज आउट द युजेस ऑफ सीएफसीएस विच कॉज डिप्लेशन ऑफ द ओझोन लेअर, म्हणजे सीएफसीचा वापर बंद करा ज्यामुळे ओझोन डिप्लेशन होतो. हे सीएफसीचा वापर बंद करा ज्यामुळे ओझोन थर कमी होईल आणि ओझोन थर संरक्षणासाठी मॉनिटरी प्रोटोकॉल असणार आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, मॉनिटरी प्रोटोकॉल आलं म्हणजे ओझोन थर आलं आणि ओझोन थर संरक्षणासाठी केलेलं आहे, हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर अनबर्न कार्बन पार्टिकल्स कॉजेस, म्हणजे जळलेले कार्बनचे कण कारणीभूत ठरतात कशासाठी, हृदयाच्या समस्यासाठी, श्वसन समस्यांसाठी, घशांचा त्रासासाठी की स्किन इन्फेक्शनसाठी. कशासाठी, अनबर्न कार्बन पार्टिकल कॉजेस रेस्पिरेटरी, श्वसन समस्या, कारण आपण काही जाळतोय तर मग त्याचे कण येतात एअर पोल्युट एअर मध्ये होतात आणि मग ते आपण श्वास घेतो, श्वसन प्रॉब्लेम होऊ शकते. ठीक आहे, अनबर्न कार्बन पार्टिकल्स मुळे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कार्बन मोनॉक्साईड इमिशन्स, म्हणजे कार्बन मोनॉक्साईडच्या उत्सर्जनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिला आहे दे आर मेनली ड्यू टू इनकम्प्लीट कंबस्शन ऑफ फ्युएल, म्हणजे ते प्रामुख्याने इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे होते. ते पेट्रोल इंजिन मध्ये अधिक स्पष्ट आहेत. ते दे आर मोर इव्हिडंट इन पेट्रोल इंजिन, की दीर्घकालीन प्रदर्शनामुळे मळमळ होते, म्हणजे लॉंग टर्म एक्सपोजर कॅन कॉज नॉशिया. काय होते कार्बन मोनॉक्साईड इमिशनमुळे, सांगा बघू. ऑप्शन बघूयात, 1 2 3 तेच दिलेलं आहे. सांगा बघू काय होते कार्बन मोनॉक्साईड इमिशनमुळे. तर कार्बन मोनॉक्साईड काय आहे, हा कलरलेस आहे आणि ऑलमोस्ट हा वॉटर सोल्युबल गॅस आहे. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड, आणि इट इज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे तो, आणि इट प्रिव्हेंट्स हिमोग्लोबिन इन द रेड ब्लड कार्पसेस फ्रॉम कॉझिंग ऑक्सिजन अराउंड द बॉडी. ठीक आहे, इट इज कॉम्पोनंट ऑफ सिंथेसिस गॅस, कार्बन मोनॉक्साईड बद्दल सांगितलेलं आहे. आणि यातले तिन्ही विधान काय बरोबर आहे. ते एक तर प्रामुख्याने इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे होते, ते एक पेट्रोल इंजिन मध्ये अधिक स्पष्ट आहे, आणि या प्रदर्शनामुळे मळमळ पण होऊ शकते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे, 1 2 3. ठीक आहे, तिन्ही ऑप्शन बरोबर आहे कार्बन मोनॉक्साईड मुळे साठी.
अकॉर्डिंग टू WHO द मॅक्झिमम परमिशिबल लेवल ऑफ क्लोराईड इन ड्रिंकिंग वॉटर इज, म्हणजे WHO च्या मते कमाल परवानगी पातळी पिण्याच्या पाण्यात क्लोराईड असते. किती असते? 100, 250, 600, 800. तर मला आपण व्हिडिओमध्ये मध्येच विचारतोय की तुम्हाला मी मध्ये अधिक प्रश्न विचारत असते, तर WHO चा फुल फॉर्म सांगा या व्हिडिओमध्ये, की WHO चा फुल फॉर्म काय आहे आणि ते कधी बनले होतं. ठीक आहे, ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तर आता सांगा बघू, मॅक्झिमम परमिशन लेवल ऑफ क्लोराईड, क्लोराईडचं काय असणार आहे? 250 mg असणार आहे आणि 250 पेक्षा ते जास्त नकोय. ठीक आहे, आणि हे 1 नाही, हे लिटर आहे. 250 याच्यापेक्षा जास्त नकोय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. पाचवा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज यूज टू रिफ्लेक्ट द पोटेन्शियल ऑफ ग्रीन हाऊस गॅस टू कॉज ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे ग्रीन हाऊस गॅसची ग्लोबल वॉर्मिंगची क्षमता दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? वॉर्मिंग पोटेंट, तापमानात वाढ क्षमता, ग्लोबल वॉर्मिंग क्षमता, नन ऑफ द अबव. सांगा बघू काय होणार आहे? ग्रीन हाऊस गॅस टू कॉज ग्लोबल वॉर्मिंग, तर ग्लोबल वॉर्मिंगची क्षमता पोटेन्शियल वाढेल ना, तर हीच संज्ञा वापरली जाते, ग्लोबल वॉर्मिंग क्षमता. इथे दिलं आहे, मला असं वाटतं क्वेश्चन थोडा वेगळा आहे, पण कधी कधी असे पण प्रश्न विचारले जातात, विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज यूज. टर्म विचारलाय त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल हे टर्म येईल, बाकी हे टर्म येणार नाही. ठीक आहे, कधी कधी प्रश्नांमध्येच उत्तर दिले राहते, तर आपण त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचे. कधी कधी असं होते आणि ऑप्शन्स मध्ये पण खूप सिमिलर विचारले जातात किंवा ओळखून येते कधी कधी की हाच उत्तर असलं पाहिजे. त्यामुळे प्रश्न बरोबर वाचायचे आणि ऑप्शन्स बरोबर वाचायचे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. कोणता टर्म युज केला जातोय? ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, क्षमता जी ग्लोबल वॉर्मिंगची आहे. त्यानंतर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट सर्व्स ॲज अ इंडिकेटर ऑफ अ एअर पोल्युशन आर, म्हणजे वायू प्रदूषणाचे सूचक म्हणून काम करणारे कोणते सजीव आहे? व्हायरस, फंगी, बॅक्टेरिया, लिचिंग. सांगा बघू कोणते असणार आहे एअर पोल्युशन इंडिकेटर? तर हे लिचेन्स जे आहे ना, हे एक जटिल प्राणी आहे आणि हा एक इंडिकेटर आहे एअर पोल्युशनचा, म्हणजेच पर्यावरण निर्देशक आणि जैव निर्देशक म्हणून ते काम केलं जातं. आणि हा जो प्रकार आहे लिचेनचा, तो दोन स्वतंत्र जीवांची एक भागीदारी आहे, एक बुरशी असो, फंगाय, आणि एक शेवाळ. ठीक आहे, तर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? लिचेन असणार आहे. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट सर्व एज अ इंडिकेटर ऑफ एअर पोल्युशन, म्हणजे वायू प्रदूषणाचे सूचक म्हणून लिचेन जे आहे ना ते काम करतं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द गॅस दॅट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग बिकॉज ऑफ इट्स क्वांटिटी इन द ॲटमॉस्फिअर इज, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगसाठी मुख्यत्वे कारणीभूत असलेला वायू वातावरणातील त्याचे प्रमाण आहे. कोण आहे ते? CFC, CO2, CH, N2. काय असणार आहे? मेनली ग्लोबल वॉर्मिंग साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? मुख्य प्रदूषक कोण आहे? तर ते आहे CO2, कार्बन डायऑक्साईड. आणि मुख्य प्रदूषक आहे हा, 80% जबाबदार आहे हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आणि उष्णतेला अडकवण्यासाठी जबाबदार असलेल्या प्रदूषकांमध्ये मिथेन, नायट्रेट ऑक्साईड, पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड यांचा समावेश होतो. आणि हे काय? ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून पण ओळखले जाते. CO2 सोबत काय काय? मिथेन, नायट्रेट ऑक्साईड, पाण्याची वाफ, हे सगळं ग्रीन हाऊस गॅसेस आहे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे मग? द गॅस दॅट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग, तर ते काय असणार आहे? CO2 असणार आहे. हे नक्की लक्षात ठेवा, ग्लोबल वॉर्मिंगसाठी मुख्यत्वे कारणीभूत कोण आहे? CO2 आहे. मुख्य प्रदूषक कोण आहे? CO2 आहे. ठीक आहे, नंतर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज डिपॉझिटेड इनटू एक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम वेन युज्ड इन इंटेन्सिव्ह एग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, म्हणजे सघन कृषी पद्धतीमध्ये वापरल्यास खालीलपैकी कोणते घटक जलीय आणि स्थलीय परिसंस्थेमध्ये जमा केले जातात? नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, नन ऑफ द अबव. सांगा बघा, 3 दिल्या, नन ऑफ द दिस नाहीये. नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज डिपॉझिटेड इनटू एक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल इकोसिस्टम? सांगा बघू, तर काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे नायट्रोजन. नायट्रोजन हवेत हे बहुतेक व्याप्तीसह असतो आणि केवळ हवेत नसून ते पाण्यात विरघळतो सुद्धा. नायट्रोजन जलचर तसेच स्थलीय परिसंस्थांमध्ये जमा होतो आणि हे गहन कृषी पद्धतीमध्ये जमा होतो, ज्यामध्ये नायट्रोजन असलेली कीटकनाशके असतात. त्यामुळे काय असणार आहे? ते आपलं उत्तर असणार आहे ए, नायट्रोजन असणार आहे. सघन कृषी पद्धतीमध्ये वापरल्यास खालीलपैकी नायट्रोजन जे आहे ना ते जलीय आणि स्थलीय परिस्थितीमध्ये जमा केले जातात. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, डिस्चार्ज ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कॉजेस ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजे औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे खालील गोष्टी वगळता इतर सर्व कारणे होतात. डिप्लेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन, म्हणजे विरघळलेला ऑक्सिजनचा त्रास, जलचरांचा नाश, हवामानातील बदल आणि जैविक क्रियाकल्पांमध्ये बघूया.
बिघाड काय असू शकते? इम्पेअरमेंट ऑफ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, चेंज इन क्लायमेट, डिस्ट्रक्शन ऑफ ॲक्वेटिक लाईफ की डिप्लेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन. काय असू शकते? औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे काय होईल? तर एकच असते, औद्योगिक कचऱ्याची सहज विल्हेवाट आहे ना ते लावता येत नाही, आणि त्यामुळे पाण्याचे स्रोत हे नाही का प्रदूषित होतात, आणि औद्योगिक कचऱ्यांमुळे जलप्रदूषण होते, त्यामुळे जलचरांचे जीवन विस्कळीत होऊ शकते, आणि हा कचरा पाण्यात विरघळला म्हणजे ऑक्सिजन कमी होण्याची चान्सेस असतात, आणि त्यामुळे पुढे जैविक जे आहे घटक त्यामध्ये कमतरतेमध्ये जबाबदार राहते. त्यामुळे काय होते तर हवामानात बदल होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, चेंज इन क्लायमेट. औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे हवामानातील बदल हे होतात. ठीक आहे. डिस्चार्ज ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कॉजेस ऑल ऑफ द कॉजेस काय? चेंज इन क्लायमेट. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर द रूल्स पर्टेनिंग टू बायोमेडिकल वेस्ट इन इंडिया आर नोटिफाईड अंडर, म्हणजे बायोमेडिकल जे वेस्ट आहे भारत संबंधित नियमानुसार अधिसूचित केले जाते. कुठे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन 1980 मध्ये, 1983, 1986, 1088. काय असणार आहे मग आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. ठीक आहे. यामध्ये सगळे आलेले आहे, ऑलमोस्ट सगळे आले आहे यामध्ये. ठीक आहे. हा याला अम्ब्रेला ऍक्ट सुद्धा म्हटलं जाते, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 ला, कारण याच्या अंडरमध्ये सगळं येते, वॉटर, सॉइल, सगळं याच्या अंडरमध्ये येतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एअर पोल्युटंट, म्हणजे एअर पोल्युटंट नाहीये. ऑक्सिडेशन ऑफ कार्बन ऑक्साईड, ऑफ सल्फर, मिथेन, ऑक्सिजन. काय असणार आहे? एअर पोल्युटंट नाही आहे असं विचारलेलं आहे, तर ते आहे आपलं ऑक्सिजन. हे एअर पोल्युटंट नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. ऑक्सिजन एअर पोल्युटंट नाही, आणि कंटेन काय आहे तर 78% नायट्रोजन आहे एअरमध्ये, आणि 21% ऑक्सिजन. ठीक आहे. त्यामुळे एअर पोल्युटंट नाही आहे ते. आणि एअर पोल्युटंट म्हणजे काय तर हे सजीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकणाऱ्या किंवा विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वातावरणात असलेले कोणतेही घन, द्रव्य, वायुमुक्त पदार्थ याला काय म्हणतात? एअर पोल्युटंट म्हणतात. ज्यांनी आपल्याला त्रास होऊ शकते, जे द्रव्याच्या पदार्थामध्ये असतात छोटे छोटे पार्टिकल्स, आणि ते सजीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात, त्याला काय म्हणतात? एअर पोल्युटंट म्हणतात. आणि याच्यामध्ये दोन आहे, एक प्रायमरी आहे आणि एक सेकंडरी आहे. प्राथमिक आणि सेकंडरी, द्वितीयक. प्राथमिक मध्ये काय येतं तर कार्बन डायऑक्साईड येतं, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर, CFC. ठीक आहे. आणि कार्बन मोनॉक्साईड, हे सगळं काय ते प्रायमरी मध्ये येते. आणि सेकंडरी मध्ये काय येतं तर ऍसिड रेन आणि ओझोन, हे काय येतं सेकंडरी मध्ये येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा, यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहे. एअर पोल्युटंट, प्रायमरी एअर पोल्युटंट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी एअर पोल्युटंट, आणि मग ते आपल्याला ऑप्शन्स दिले असतात आणि आपल्याला ते निवडावं लागतं. आणि विच आर द फॉलोइंग आर सेकंडरी पोल्युटंट, तर ते पण ऑप्शन्स दिले असतात आणि ते पण विचारले जातात. अशा भरपूर प्रश्न विचारले जातात, तर नक्की लक्षात ठेवा. प्रायमरीमध्ये काय येतं? कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CFC. आणि सेकंडरीमध्ये काय येतं? ऍसिड रेन आणि ओझोन. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द प्रेझेन्स ऑफ हाय अल्गी कंटेंट इन अ वॉटर इंडिकेट्स दॅट द वॉटर इज, म्हणजे पाण्यात उच्च अल्गिल सामग्रीचा उपस्थिती दर्शवते. तर पाणी काय आहे? न्यूट्रल आहे, अल्कलीन आहे, ऍसिडिक आहे, नॉन ऑफ द अबव. तर काय असणार आहे तर काय असते? आपलं उत्तर असणार आहे ऍसिडिक, कारण जे अल्गी असतात ना, काही अल्गी असतात हे ऍब्झॉर्व करतात आणि अक्युमुलेट करतात हेवी मेटल्स जे पाण्यामध्ये आहे, त्यामुळे ते त्यांनी काय होतं ते ऍसिडिक होऊन जातं. त्यामुळे द प्रेझेन्स ऑफ हाय अल्गी कंटेंट इन वॉटर इंडिकेट्स द वॉटर इज ऍसिडिक. ठीक आहे. आम्लयुक्त, पाण्यात उच्च अल्गल सामग्रीची उपस्थिती आम्लयुक्त पाणी दर्शवते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. द मॅक्झिमम लॉस ऑफ फॉरेस्ट लँड इन इंडिया इज कॉज्ड बाय, म्हणजे भारतात वन जमिनीचे सर्वाधिक नुकसान होते कशामुळे? रिव्हर व्हॅली प्रोजेक्टमुळे, इंडस्ट्रीजमुळे, मीन्स ऑफ वाहतुकीची साधनेमुळे की ऍग्रिकल्चरमुळे? कशामुळे होऊ शकते लॉस ऑफ फॉरेस्ट लँड? तर हे ऑब्विस आहे, नदीखोरे प्रकल्प यामुळे होऊ शकते, कारण ते उभारण्यासाठी खूप मोठा क्षेत्र लागतो, खूप मोठा क्षेत्र, आणि त्याच्यासाठी जंगल तोडी होते, जंगल तोडले जातात, आणि मॅक्झिमम लॉस मग हे रिव्हर व्हॅली प्रोजेक्टसाठी होतं. इंडस्ट्रीमध्ये पण होतं, पण कमी होतं त्या मानाने, आणि वाहतुकीचे साधने तर नाही, शेती तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, नदीखोरे प्रकल्पामुळे उभारण्यासाठी ते जास्त जास्त क्षेत्र लागतं आणि जंगल पण तोडावं लागतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर बिटुमेन इज ऑप्टेन फ्रॉम, बिटुमेन जे हे कशापासून मिळते? तर फॉरेस्ट अँड प्लांट, केरोसिन ऑइल, क्रूड ऑइल, अंडरग्राउंड माइन्स, भूमिगत खाणी, कच्चे तेल, रॉकेल तेल, जंगल आणि वनस्पती. सांगा बघू बिटुमेन.
तर ते मिळते आपल्याला क्रूड ऑइल पासून, म्हणजे जे हे तर बिटुमेन पेट्रोलियम पासून मिळते मेन, पण ते कशाचा भाग आहे, ते आहे क्रूड ऑइलचा भाग, कच्चे तेलाचा भाग. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर द लार्जेस्ट सॉइल ग्रुप ऑफ इंडिया, भारतातील सर्वात मोठा मृदा समूह कोणता आहे? गाळाची माती, अल्युवियल सॉइल, ब्लॅक सॉइल, सँडी सॉइल, माउंटेन सॉइल. डोंगराची माती. काय असणार आहे मग, सांगा बघू. ते असणार आहे गाळाची माती. अल्युवियल सॉइल जे आहे ते लार्जेस्ट सॉइल आहे इंडियामध्ये. भारतामध्ये कोणती सर्वात मोठी आहे? अल्युवियल सॉइल, गाळाची माती. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेन रिझन दॅट सोलर एनर्जी कुड नॉट बिकम अ वायबल अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी, म्हणजे सौर ऊर्जेचा व्यवहार पर्यायी स्रोत बनू शकली नाही, याचे मुख्य कारण काय? म्हणजे सौर ऊर्जा ही बाकी ऊर्जेचा व्यवहार्य पर्यायी स्रोत नाही बनू शकली, कारण त्याला सतत सौर विकिरण आवश्यक असते. इट कंटिन्युअस नीडेड सोलर रेडिएशन, की सोलर पॉवर प्लांट नीड्स अ लॉट ऑफ स्पेस, की इट इज अ स्टील व्हेरी एक्सपेन्सिव्ह, की ऑल ऑफ द अबव. काय असणार आहे, का मुख्य कारण आहे ते बनू शकली नाही? म्हणजे बाकी ऊर्जेचं म्हणजे व्यवहार्य पर्याय जो आहे बाकी ऊर्जेसाठी ते बनू शकले, अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी वायबल. काय असणार आहे मग, आपलं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबाव, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याला खूप मोठी स्पेस पण लागते, आणि त्याला सतत मग सोलर रेडिएशनची आवश्यकता असते, सौर विकिरण, कारण मग त्याच्याशिवाय ते होणारच नाही सोलर एनर्जी फॉर्म. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. आणि डिफॉरेस्टेशन लीड्स टू अन इन्क्रीज इन अॅटमॉस्फिअर कार्बन डायऑक्साईड, म्हणजे जंगल तोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मध्ये वाढ होते. तर काय होते, कशामुळे होते? कुजणारी झाडे कार्बन डायऑक्साईड सोडतात म्हणून, की जिवंत झाडे प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड काढून टाकतात म्हणून, की लाकूड जाळल्याने कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो म्हणून, की ऑल ऑफ द अबव. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोडीमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड मध्ये वाढ होते, हे तर खरी आहे, पण कशामुळे, काय कारण आहे ते विचारलं आहे. डिकेईंग ट्रीज रिलीज कार्बन डायऑक्साईड, म्हणजे कुजणारी झाडांमुळे. लिव्हिंग ट्रीज रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ऍटमॉस्फिअर विया फोटोसिंथेसिस, की बर्निंग वूड रिलीजेस कार्बन डायऑक्साईड इनटू द ऍटमॉस्फिअर. काय असणार आहे, तर असणार आहे ऑल ऑफ द अभाव. जंगल तोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढ होते, या सगळ्यांमुळे होते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. द मेन एम ऑफ नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन इज, म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर काय विचारलं आहे, उद्दिष्ट काय आहे ते विचारलं आहे. टू ओपन कॉलेज ऑफ एज्युकेशन, टू प्रमोट रिसर्च इन एज्युकेशन, टू मेंटेन स्टँडर्ड्स इन कॉलेज ऑफ एज्युकेशन, टू प्रोव्हाइड ग्रँट्स टू कॉलेज ऑफ एज्युकेशन, म्हणजे शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देणे, शैक्षणिक महाविद्यालयाचा दर्जा राखणे, शिक्षणातील संशोधनाला चालना देणे, की शिक्षण महाविद्यालय उघडणे. सांगा बघू काय उत्तर असणार आहे. हा 10th चॅप्टर मधला प्रश्न आहे. हायर एज्युकेशन सिस्टीम हा टॉपिक सोडू नका, या टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारले जातात, सेट असो किंवा नेट असो, हा टॉपिक महत्वाचाच ठरतो. आणि या 10व्या टॉपिक मधून करंट अफेअर्स पण विचारले जातात, त्यामुळे नक्की वाचा. काय असणार आहे मग, तर असणार आहे टू मेंटेन स्टँडर्ड्स इन कॉलेज ऑफ एज्युकेशन, म्हणजे शैक्षणिक महाविद्यालयाचा दर्जा राखणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे, तर मुख्य उद्दिष्ट हेच मग देशभरातील शिक्षण व्यवस्थेचा आयोजित आणि समन्वित विकास साधणे, आणि नियमन बरोबर करणे, योग्य देखभाल करणे, आणि त्याच्या संबंधितच्या बाबीसाठी आहे ते. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 15 पैकी किती प्रश्नांचे उत्तर आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि अभ्यास करा. दुसरा प्रश्न आहे, नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग वॉज इस्टॅब्लिश्ड इन, म्हणजे नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना कधी झाली, हे विचारलेलं आहे. मध्ये झाली, कधी झाली, 1961, 1962, 1963, 1964. तर हे काय आहे, नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, हे आहे NCERT. आपण ऐकलं असेल ना, NCERT. ठीक आहे, तर कधी झालं, तर ते झालेलं आहे 1961 मध्ये. तर NCERT हे राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद आहे. ही सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत एक साहित्यिक, वैज्ञानिक आणि धर्मदाय संस्था आहे ही. आणि 2023 मध्ये NCERTने इयत्ता 3री ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम जो आहे ना, पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य अंतिम करण्यासाठी लेखिका सुधा मूर्ती आणि त्यांच्यासह 19 जणांना सदस्यीय स्थापना केलेली आहे. तर त्यामुळे हे आता करंट अफेअर मध्ये विचारू शकते, की 2023 मध्ये NCERTनी खालीलपैकी
किती सदस्यांना सदस्यांची स्थापना केली, सदस्यांची समितीची स्थापना केली, आणि त्यातील एखादं नाव पण विचारू शकते. आता जसं की मोठं नाव आहे लेखक सुधा मूर्ती, त्यामुळे ते पण विचारू शकते, ऑप्शन मध्ये राहू शकते की खालीलपैकी कोणत्या लेखक किंवा सदस्याची नोंदणी झालेली आहे किंवा समितीमध्ये ते आहेत सदस्य, ते विचारू जाऊ शकते. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय ए असणार आहे, एनसीआरटी 1961 मध्ये. ठीक आहे, नंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन सेट अप द नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन काउन्सिल, म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्थेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद स्थापन केली. AICTE, UGC, MHRD, नन ऑफ द बॉटन असणार आहे. सांगा बघू कोणी स्थापन केली. हे काय आहे, नॅक आहे. हे फुल फॉर्म आपल्याला कधी कधी माहिती असते, पण त्याचे फुल फॉर्म म्हणते, शॉर्ट फॉर्म आपल्याला माहिती असते, पण आपल्याला फुल फॉर्म माहिती असणे आवश्यक आहे. तर नॅकचं फुल फॉर्म काय, नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिशन काउन्सिलिंग, आणि हे कोणी केली, तर हे केली युजीसीने. हे आपल्याला माहितीच आहे. आणि नॅक काय आहे, भारतातील एक सरकारी संस्था आहे जी शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करते, हो की नाही. आणि हे कोणी आणली, युजीसीने आणली. युजीसी माहिती आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग. तर आता मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये की युजीसी कधी बनले होते. ठीक आहे, आणि तर हेच आहे नॅक. मग कामगिरीचे मूल्यमापन करते, त्याचा दर्जा सुधारवते, आणि ते कोणी केलं, युजीसीने केलं. आणि युजीसी पण हेच बघते. युजीसीचं कसं राहते, ही एक मोठी संस्था आहे जे युजीसी तर युजीसी काय आहे, तर भारतातील विद्यापीठ शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी एक किंवा मान्यता प्रदान करणारी एक मोठी संस्था आहे, अपेक्स बॉडी आहे. ठीक आहे, शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाची भूमिका पार पाडते युजीसीवर, आणि युजीसीवर भरपूर प्रश्न विचारले जातात. आणि युजीसीचं नॅक आलं की युजीसी येतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, युजीसी असणार आहे. तर मी आताच तुम्हाला म्हणाले होते की युजीसी कधी स्थापन झालं ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आपण दर व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न घेत असतो, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवावं लागते. ठीक आहे, आपला समोरचा प्रश्न आहे, नॅक वरच आहे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिलिंग इज हेडक्वार्टर इन, म्हणजेच याचं मुख्यालय कुठे आहे ते विचारलं आहे नॅकचं. तर सांगा बघू, न्यू दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बँगलोर, कुठे असणार आहे. तर नॅकचं काय आहे, हेडक्वार्टर हे बँगलोरला असणार आहे. नॅक काय आहे, तर मी आताच तुम्हाला सांगितलं, भारतातील एक सरकारी संस्था आहे जी उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देते. ही एक स्वायत्त संस्था आहे ज्याला विद्यापीठ अनुदान आयोगाने निधी देतात, हो की नाही. ठीक आहे, त्यामुळे याचं हेडक्वार्टर कुठे आहे, बँगलोरला आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, NUEPA इज मेनली कन्सर्न विथ, म्हणजेच प्रामुख्याने एनपीएचा संबंध कुठे आहे. तर ते एज्युकेशनल सुपरविजन आहे, शैक्षणिक पर्यवेक्षण, एज्युकेशनल युनिटी, एज्युकेशनल प्लॅनिंग, एज्युकेशनल इव्होल्युशन. काय असणार आहे ते सांगा बघू. तर याचा फुल फॉर्म काय आहे आधी ते बघून घेऊ आपण. तर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, याचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे प्रामुख्याने शैक्षणिक धोरणातील नियोजन किंवा व्यवस्थापन किंवा क्षमता निर्माण करण्याशी संबंधित असते. ठीक आहे, त्यामुळे हे नियोजन आणि व्यवस्थापन, संशोधन, प्रशिक्षण याद्वारे हे केले जाते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, प्लॅनिंग, एज्युकेशनल प्लॅनिंग असणार आहे. नियोजन, नियोजन खूप महत्वाचं आहे NUEPA मध्ये, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, इथं प्लॅनिंग आलेच आहे, त्यामुळे नियोजनच असणार आहे. ठीक आहे, त्याचा फुल फॉर्म मध्येच आलेला आहे, त्याचा संबंध मग नियोजनाशीच राहील. त्यानंतर द टायटल ऑफ यशपाल कमिटी रिपोर्ट 1993 इज, यशपाल कमिटी होती एक 1993 मध्ये, तर त्याचा रिपोर्ट मध्ये काय होतं, आयसीटी टीचर एज्युकेशन, म्हणजे शिक्षण क्षेत्रातील आयसीटी, आणि ओझे घेता लर्निंग विदाउट बर्डन, लर्निंग थ्रू ब्रॉडकास्टिंग, की नॉन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. तर यशपाल कमिटी रिपोर्ट हे 2009 मध्ये आलेली, पण 1993 मध्ये जे आलं होतं त्याचं काय होतं ते शीर्षक ते विचारलेलं आहे. हे 2009 मध्ये सुरू झाली होती, MHRDने सुरू केलेली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यशपाल समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उच्च शिक्षणावरील समितीची स्थापना केली होती. आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट हे होतं की सर्व स्तराच्या शालेय विद्यार्थ्यांवरचा भार कमी होणे. ठीक आहे, आणि प्रभावी मार्ग आणि माध्यमाची शिफारस करणे, मुख्यतः हे तरुण विद्यार्थ्यांचा भार कमी करण्यासाठी होतं यशपाल कमिटीचं. ठीक आहे, लर्निंग विदाउट बर्डन. तर टायटल ऑफ यशपाल कमिटी रिपोर्ट 1993 काय होतं, तर लर्निंग विदाउट बर्डन असं होतं. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डेज इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल एज्युकेशन डे. सांगा बघू,
बघा आता असले प्रश्न विचारले जातात 10th टॉपिक मध्ये, असले प्रश्न विचारले जातात. 10th हा हायर एज्युकेशन सिस्टमशी रिलेटेड आहे, त्यामुळे शिक्षणाशी रिलेटेड आहे म्हणून एज्युकेशन डे विचारलेला आहे. सांगा बघू, 5 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर. सांगा बघू कधी असणार आहे. 11 नोव्हेंबरला नॅशनल एज्युकेशन डे म्हणून राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि हे 2008 पासून केलं जातोय, ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द पर्पज ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश काय आहे. तर तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शिक्षणाचे व्यावसायिकरण, शिक्षणाचा आढावा घेणे, की सर्वांना शिक्षणाची समान संधी देणे. काय असणार आहे सांगा बघू, पर्पज ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्ही कदाचित ऐकलं असेल, नेप जे आहे ते. आता 2020 मध्ये त्यांचं ते सुरू आहे. यांनी कोणाला रिप्लेस केलं, 1986 ला रिप्लेस केलेला आहे 2020ने. आणि भारताच्या नवीन शिक्षण पद्धतीची रूपरेषा स्पष्ट केली आहे 2020 मध्ये. आणि 2030 पर्यंत पर्यंत भारताच्या शिक्षण पद्धतीत परिवर्तन करण्याचे यांचे हे आहे, मोटो आहे, ठीक आहे. तर काय असणार आहे आपलं उत्तर, काय आहे. द पर्पज ऑफ नेप इज टू रिव्ह्यू एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचा आढावा घेतात की नेमकं काय बदल केले पाहिजे, शिक्षण नवीन धोरण कोणते आणले पाहिजे, पद्धती कोणती आणली पाहिजे, रूपरेषा कशी स्पष्ट करण्यात आली, ते सगळं असणार आहे नेप. आणि हा मी तुम्हाला सांगते 10व्या युनिट मधलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी खूप महत्वाची आहे. यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा सब टॉपिक खूप महत्वाचा ठरणार आहे, सेट असो किंवा नेट असो, ठीक आहे. याची हे 2020 आता सुरू आहे नेप, आणि याची जागा 2020 नी कोणाची जागा घेतली, 1986 ची जागा घेतली आहे, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ ऍडमिशन वॉज प्रिव्हेलेंट इन नालंदा युनिव्हर्सिटी इन एन्शियंट टाइम. म्हणजे प्राचीन काळी नालंदा विद्यापीठात खालीलपैकी कोणती प्रवेश पद्धती प्रचलित होती. तर एंट्रन्स एक्झाम होती का, इंटरव्ह्यू घेत होते का, गुड अकॅडमिक क्रेडेन्शियल होते की, चांगली शैक्षणिक प्रमाणपत्र, की पिअर डिस्कशन. काय होतं सांगा बघू. युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायसाठी तर चर्चा तर नसेल होत, चांगली शैक्षणिक प्रमाणपत्र तर आवश्यक असतील, पण सांगा बघू तर काय घ्यायचे. तर नालंदा हे आपल्याला आधी आपण बघून घ्या. नालंदा हे खूप ओल्ड युनिव्हर्सिटी आहे, जुनी युनिव्हर्सिटी आहे, एन्शियंट. ही सध्या बिहारमध्ये आहे. आणि नालंदा म्हटलं तर काय येतं, महायानाचा अभ्यास इथे होत होता. हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. महायाना आलं की नालंदा येते, आणि नालंदा मध्ये महायानाचा अभ्यासक्रम सुरू केलेला होता. त्यानंतर शैलेंद्र डायनेस्टीमध्ये बनलं गेलं होतं. मेडिसिन झालं, ऍस्ट्रॉलॉजी झालं, ग्रामर झालं, यावर आपण नालंदामध्ये शिकवलं जात होतं. आणि हेरिटेज साईट कधी झाली, ही 2009 ला झाली आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, युनेस्कोने नालंदा 2009 ला हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आलं. तर काय होतं इथे होती एंट्रन्स एक्झाम. नालंदामध्ये काय होतं, ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम होती, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आपलं म्हणून उत्तर असणार आहे ए असणार आहे. नालंदाचं परत एकदा सांगते, ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी असणार आहे, बिहारमध्ये आहे. महायाना इथे अभ्यासक्रम होतो, शैलेंद्र डायनेस्टीमध्ये बनवण्यात आली होती. मेडिसिन असो, ऍस्ट्रॉलॉजी, ग्रामर या विषयावर इथे शिकवलं जात होतं. आणि हेरिटेज साईट युनेस्कोने कधी घोषित केली, 2009 मध्ये केली, ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग चायनीज ट्रॅव्हलर फाउंड अ फ्लोरिशिंग नालंदा युनिव्हर्सिटी ॲज अ बुद्धिस्ट सेंटर ऑफ लर्निंग विच बाय देन हॅड अ वर्ल्ड वाईड रेप्युटेशन अँड हॅड अ एंट्रन्स सिस्टम फॉर गेटिंग ऍडमिशन. आता इथं विचारलंय, खालीलपैकी कोणत्या चीनी प्रवासाला बौद्ध शिक्षणाचे केंद्र म्हणून भरभराट होत असलेले नालंदा विद्यापीठ सापडले, आणि त्याची जोपर्यंत जगभरात ख्याती होती आणि प्रवेश मिळवण्यासाठी तिथे प्रवेश व्यवस्था होती. तर म्हणजे नालंदाचं माहिती आहे, इथे प्रवेश परीक्षा होती. तर कोणते होते चायना ट्रॅव्हल, ह्युनसंग, फाईन, आयसिंग, नन ऑफ द अबव. कोणते होते, तर होते ह्युनसंग. हा एक चायनीज ट्रॅव्हलर होता, तो आलेला, ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट तक्षशिला. तर ते आता 10व्या युनिटमध्ये युनिव्हर्सिटीवर भरपूर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे युनिव्हर्सिटी खूप महत्वाची ठरते, कमिशन्स महत्वाचे ठरतात, नेप जे आपण आता पाहिलं ते महत्वाचे ठरतात. हे जे टॉपिक आहे ना, हे सोडायचे नाही, यावर भरपूर प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. त्यानंतर तक्षशिलावर प्रश्न विचारला आहे, द युनिव्हर्सिटी वॉज अ सेंटर ऑफ इट्स ओन काइंड विच इज फ्रिक्वेंटली रेफर्ड
to as a seat of higher learning in Buddhist literature. The university was a Brahmic intellectual center as well. म्हणजे इथं ब्राह्मिक पण शिकवलं जात होतं आणि हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. इट वॉज विदिन द कॅपिटल ऑफ गांधारा किंगडम. गांधारामध्ये आहे आणि याच्यामध्ये पनिनी पण शिकले होते हे विचारलंय. तर सांगा बघू, 4 पॉईंट्स दिल्या, यापैकी 4 पॉईंट्स बरोबर आहे की नाही ते विचारलंय. सांगा बघू. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, हेही बरोबर. द युनिव्हर्सिटी वॉज अ सेंटर, हे पण बरोबर आहे. हायर लर्निंगचं सेंटर होतं बुद्धिस्ट लिटरेचरचं. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव असणार आहे. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त तुम्ही बघून घ्या, तक्षशिला हे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून खूप महत्वाचे होते आणि इथे नो एक्झाम आहे. जसं नालंदामध्ये एंट्रन्स एक्झाम द्यावं लागत होती, इथे नाही द्यावं लागत. आणि इथे ग्रीस कल्चर, हा एक खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण तक्षशिला म्हणतो ना, तर इथे ग्रीस कल्चर येतं तक्षशिलामध्ये. त्यावर प्रश्न विचारला गेला होता, त्यामुळे मी सांगते आहे. तक्षशिला आलं की ग्रीस कल्चर आलं, त्यामुळे ते नक्की लक्षात ठेवा, ग्रीस कल्चर. आणि सध्या ही पाकिस्तानमध्ये आहे आपल्याला माहिती आहे. आणि हेरिटेज साईट जी आहे ती 1980 मध्ये युनेस्कोने याला दिली होती. ठीक आहे. हे पण महत्वाचं ठरते, कधी कधी विचारलं जाऊ शकते की तक्षशिलाला युनेस्कोने कधी हेरिटेज साईट म्हणून घोषित केले. ठीक आहे, 1980 मध्ये. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, द एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटी फेमस फॉर स्पेशलाइज्ड स्टडी इन हिनायना. आता मी तुम्हाला महायाना सांगितलं होतं, इथे हिनायना विचारलेला आहे. सांगा बघू. नालंदा तर नसणार आहे, कारण इथे आहे महायाना. विक्रमशिला, वल्लभी या दोघांमधून असणार आहे. तर कोणती असणार आहे? तर वल्लभी आहे. हिनायना वल्लभीमध्ये शिकवलं गेलं होतं, अभ्यासक्रम होता. आणि नालंदामध्ये महायाना होता. ठीक आहे. आणि वल्लभीमध्ये नीतिशास्त्र, लॉ शिकवलं गेलेलं होतं. गुणामती नावाचं एक गुणामती आणि स्थिरामती हे बुद्धिस्ट स्कॉलर होते वल्लभीमध्ये. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? वल्लभी असणार आहे. तर वल्लभी गुजरातमध्ये आहे सध्या, आणि गुणामती आणि स्थिरामती बुद्धिस्ट स्कॉलर इथे होते. ह्युन संग पण इथे आलेला होता, चायना ट्रॅव्हलर जो आता आपण बोललोय. आणि नीतिशास्त्र असो, लॉ असो, इथे शिकवलं जात होतं. मेडिसिन शिकवलं जात होती. म्हणजे हे महत्वाचे होते. आणि विक्रमशिला जे आहे, विक्रमशिला ही धर्मपालाने बनवली होती आणि बुद्धिस्ट लर्निंगच आहे. ही पाला एम्पायर मधली बिहारमध्ये आहे सध्या. कुठे आहे? बिहारमध्ये, भागलपूर जो म्हणतो ना आपण, तिथे आहे ते. आणि इथे तंत्र, विक्रमशिला आहे ना, तंत्रासाठी खूप फेमस होती. तंत्र शिकवले जात होते, व्याकरण, लॉजिक शिकवलं जात होतं. आणि ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नालंदाचं मी तुम्हाला आताच सांगितलं होतं, नालंदा ओल्डेस्ट युनिव्हर्सिटी आहे. बिहारमध्ये आहे सध्या. महायाना इथं मग फेमस होतं. आणि मेडिसिन, ऍस्ट्रॉलॉजी, ग्रामर वगैरे इथे शिकवलं जात होतं. ठीक आहे. आणि इथे तर मग आता काय आहे? हिनायाना वल्लभी असणार आहे, हिनायाना. आणि नालंदामध्ये महायाना. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट इन कॉन्टेक्स्ट ऑफ नेप. मी म्हटलं होतं तुम्हाला नेपवर भरपूर प्रश्न विचारले जातात बघा. द फर्स्ट आहे, नेपच्या शिफारशीचे इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरी रंगन यांनी केले होते. नेप कोणी केलं होतं? तर कस्तुरी रंगननी केलं होतं का, ते विचारलं आहे. आणि यांनी काय केलं? शालेय जो अभ्यासक्रम होता 10+2 त्याला रिप्लेस करून 5+3+3+4 हा अभ्यासक्रमाचा रचना करेल. हा करेल का संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे ते सांगायचं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर ही पॉलिसी, या धोरणाचे उद्दिष्ट उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण 2035 पर्यंत सध्याच्या 26.3 वरून 50 पर्यंत वाढवण्याचे आहे का, ते विचारले आहे. आणि या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणूक संध्यांचा 4.6% 6 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे का, यापैकी कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे. 1 2 3 2 3 1 2 सांगा बघू कोणतं बरोबर आहे. ते यापैकी सगळं बरोबर आहे. आपलं उत्तर ऑल ऑफ द अबाव आहे. बघा, हे जे आहे ना नेप, ते कोणी केली होती शिफारिश? तर कस्तुरी रंगननी केली होती, ते होते. आणि मेन जे आहे याचं, की 10+2 जे क्रायटेरिया सुरू होतात तो बदलवून करिक्युलर मध्ये 5+3+3+4 हे आलेलं आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे. त्यानंतर ऑब्विस आहे, जर का आपण शिक्षण क्षेत्रात बदल केलं तर त्याची जीडीपी वाढेल, त्याचे हायर एज्युकेशन रेट म्हणजे म्हणतो आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशो, ते पण वाढणार आहे. हो की नाही? ते परस्पर इन डायरेक्ट रिलेशन पडते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव असणार आहे. ॲज पर द नेप 2020 टीचिंग अप टू ॲटलिस्ट व्हॉट ग्रेड टू बी मदर टंग रिजनल लँग्वेज. म्हणजे नेप 2020 नुसार मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत किमान कोणत्या इत्यपर्यंत शिक्षण द्यावे हे मेंडेटरी केलं आहे. सांगा बघू. ग्रेड 3, ग्रेड 5, ग्रेड 8, ग्रेड 10. म्हणजे मातृभाषा शिक्षण घेणे
कोणत्या वर्गापर्यंत कंपल्सरी केलेला आहे? तो कोणत्या वर्गापर्यंत केलेला आहे? ग्रेड 5 पर्यंत केलेला आहे. 5वी पर्यंत तुम्हाला मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिकावेच लागेल, शिक्षण घ्यावेच लागेल. ठीक आहे. असे भरपूर बदल नेप 2020 थ्रू केलेले आहेत. त्यामुळे नेप जे म्हणतो आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ते खूप महत्वाची ठरते 10th चॅप्टर मध्ये. त्यामुळे हा टॉपिक कधीच सोडू नका आणि यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. ऍज पर NAP 2020 National Assessment Center पारख विल बी सेटअप ॲज स्टँडर्ड सेटिंग बॉडी. व्हॉट डज लेटर आर स्टँड फॉर? म्हणजे जे हे पारख आहे त्यामध्ये आर हा दिलेला आहे, तर हा कशासाठी स्टँड करतोय? म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र जो आहे पारख, हे मानव निर्धारण संस्था म्हणून काम करते. त्यामध्ये आर अक्षराचं काय आहे? रिवाइज आहे, रॅशनल आहे, रिव्ह्यू आहे, रिवायवल आहे? सांगा बघू. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? पारखचं डेफिनेशन फुल फॉर्म माहिती पाहिजे. परफॉर्मन्स असेसमेंट काय आहे? परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. काय? फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. म्हणजे आरचं काय असणार आहे? रिव्ह्यू असणार आहे. एकदा मी लिहून देते इथे. पारख परफॉर्मन्स असेसमेंट. हे तुम्ही पाठ करत चला माझ्यासोबतच. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे मी लिहिते आहे. अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता आपल्याला आरचं विचारलं आहे तर रिव्ह्यू येईल, आणि दुसरं विचारलं असतं तर मग आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे मी हे लिहिलेलं आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? मग आपलं उत्तर असणार आहे रिव्ह्यू असणार आहे. सी असणार आहे आपलं उत्तर. पारख काय आहे? पारखचं हे आहे. ठीक आहे. द सायन्स ऑफ द स्टडी ऑफ फीडबॅक सिस्टम्स इन ह्युमन्स, अॅनिमल अँड मशीन इज नोन एज. म्हणजेच मानव, प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालीच्या अभ्यासाचे विज्ञान म्हणून कोणाला ओळखले जाते? सायबरनेटिक्स, रिव्हर्स कम्युनिकेशन, सिलेक्टिव्हिटी स्टडी या रिस्पॉन्स अनालिसिस? सांगा बघू काय असणार आहे. हा प्रश्न 4थ्या टॉपिक मधला आहे, कम्युनिकेशन. यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. सेट असो किंवा नेट असो, कम्युनिकेशन हा टॉपिक महत्वाचाच आहे. ठीक आहे. त्यामुळे सांगा बघू काय असणार आहे. तर आपलं उत्तर असणार आहे सायबरनेटिक्स. म्हणजे मानव, प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालीच्या अभ्यासाचे नाव सायबरनेटिक्स म्हणून ओळखले जाते. आणि हे फीडबॅक सिस्टीम आहे. जसं सेंडर मेसेज पाठवते तर रिसिव्हर फीडबॅक देतोय, तर हे फीडबॅक सिस्टीम आहे, ज्यामध्ये पर्यावरण किंवा तांत्रिक किंवा सामाजिक प्रणाली किंवा डिझायनिंग, लर्निंग, मॅनेजिंग वगैरे करता येतं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, डिस्टर्बन्स दॅट इंटरफेअर विथ द ट्रान्समिशन रिसिप्ट और फीडबॅक ऑफ मेसेज आर कॉल्ड. म्हणजे संदेशाचे प्रसारण, पावती आणि अभिप्राय यामध्ये व्यत्यय आणणारे ना काय म्हणतात? अभिप्राय म्हणतात, फीड फॉरवर्ड म्हणतात, चॅनल म्हणतात की नॉईस म्हणतात? सांगा बघू. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागे, सेंडर सेंडर मेसेज पाठवतोय म्हणजे इनकोड करतोय. ठीक आहे. मेसेज जातोय, मग मेसेज डिकोड होतोय आणि नंतर ते रिसिव्हरला मिळतोय. ठीक आहे. तर या प्रोसेसमध्ये ते कशा थ्रू पाठवले जाते? चॅनल वगैरे. पण त्यामध्ये जर का आता मी ऑनलाईन शिकवत आहे तुम्हाला, पण जर का माझा नेट प्रॉब्लेम आला किंवा काही झालं, तर ते माझं जे शिकवणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. किंवा माझा व्हिडिओ जर का ब्लर झाला, माझा आवाज काहीतरी माझा आवाज येत नाहीये किंवा खरखर येत आहे, हे जे आहे ना, हे काय आहे? हे डिस्टर्बन्स आहे. त्याला काय म्हटलं जाते? त्याला म्हटलं जाते नॉईस म्हटलं जाते. ठीक आहे. आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो तेव्हा किंवा कम्युनिकेशन मध्ये डिस्टर्बन्स आला तर त्याला काय म्हणतात? नॉईस असे म्हणतात. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? डिस्टर्बन्स जे आलं आपल्याला ट्रान्समिशन करताना, फीडबॅक मेसेज करताना, तर त्याला काय म्हटलं जाते? त्याला नॉईस म्हटलं जाते. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे डी. बघा, डी असणार आहे. तर हे संदेशाचे प्रसारण किंवा पावती, फीडबॅक मध्ये व्यत्यय आणते आणि याचा संदेशावर एकूण परिणाम होतो. म्हणजे मेसेज स्पष्ट नाही नसणार, समजणार नाही, किंवा वेगळं काहीतरी मिसकम्युनिकेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात नॉईस मध्ये. ठीक आहे. फेलियर टू अंडरस्टँड द कल्चरल एन्व्हायरमेंट कॅन लीड टू. म्हणजे सांस्कृतिक वातावरण समजून घेण्यात अयशस्वी होते. त्यामुळे ते कशामुळे होऊ शकते? तर इन्फॉर्मेशन रिचनेस म्हणजे माहिती समृद्धी, प्रदर्शनवाद, हायब्रो कम्युनिकेशन की मिसकम्युनिकेशन. तर मी आताच तुम्हाला सांगितलं, जर का नॉईस किंवा एखादा मेसेज नाही पोहोचत आहे व्यवस्थित, फेलियर येत आहे, फेल होत आहे अंडरस्टँड करायला पण, किंवा पोहोचत नाहीये, किंवा काहीतरी वेगळंच होत आहे, ते कशामुळे होऊ शकते? ते मिसकम्युनिकेशनमुळे होऊ शकते. आणि याला नॉईस असे म्हटलं जाते. हा एक प्रकारचा काय आहे? नॉईस आहे कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे.
त्यानंतर अ डिस्टर्बन्स इन द कम्युनिकेशन प्रोसेस, संप्रेषण प्रक्रियेत व्यत्यय, त्याला काय म्हणतात? उल्लंघन, फीडबॅक, नॉईज, इंटरॅक्शन, त्याला काय म्हणतात? नॉईज असे म्हणतात. आता कम्युनिकेशनवर, आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे, हा नॉईज खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की वाचा. त्यानंतर आपलं उत्तर आहे सी आहे, नॉईस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द ग्रेप वाईन. आता यासाठी आपल्याला ग्रेप वाईन माहिती पाहिजे. ग्रेप वाईन काय आहे आधी बघून घेऊ ऑप्शन्स. इट इज फास्टर दॅन फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क. हे औपचारिक संप्रेषण नेटवर्क पेक्षा वेगवान आहे, की हे औपचारिक नेटवर्क पेक्षा कमी अचूक आहे, की हे जवळजवळ सर्व संस्थानांमध्ये आढळते, की हे औपचारिक संवादापेक्षा याला प्राधान्य दिले जाते. सांगा बघू ग्रेप वाईन बद्दल खरं नाही, खरे नाही विचारलंय. ठीक आहे, तर ग्रेप वाईन काय आहे? तर हे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे, जे कामाच्या ठिकाणी संप्रेषणाची एक नाही का आयोजित केलेली अनौपचारिक पद्धत आहे. यामध्ये एखाद्या संस्थेतील लोक अफवा, गप्पा टप्पा किंवा खोटी विधाने वगैरे करू शकतात. ठीक आहे, हे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे, कामाच्या ठिकाणी अनौपचारिक पद्धत. आणि यामध्ये तीन हे आहे: सिंगल स्ट्रेन चेन, जे आपण मित्रमैत्रिणीशी संवाद साधतो. दुसरा आहे क्लस्टर. क्लस्टर म्हणजे मी सांगितलं होतं, ग्रुप्स फॉर्म करतात, एक असं नाही का, ग्रुप फॉर्म करतात आणि तशा तशा थ्रू ते संवाद करतात. ठीक आहे, त्यानंतर गॉसिप चेन. गॉसिप चेन तर आपल्याला माहितीच आहे, गॉसिप करणे. ठीक आहे, त्यामध्ये परिभाषित मार्ग, यामध्ये कसं असते, इन्फॉर्मल मध्ये एक मार्ग ठरवलेला परिभाषित मार्ग आहे, त्याला अनुसरण सर्व दिशाने वाहत असते. ठीक आहे, म्हणजे की याचा एक स्पेशल प्रोसिजर नाहीये ती, पण हे अनौपचारिक पद्धत आहे. ठीक आहे, आणि या उलट असते की फॉर्मल कम्युनिकेशन असते, की त्यामध्ये प्रोसिजर फॉलो केली जाते, विशिष्ट स्वरूप असतात, भाषा परंपरा असते, किंवा हे कुठे होता की व्यवसाय झालं किंवा सहकारी बिझनेस क्लायंट सोबत संवाद साधताना आपण एक फॉर्मल पद्धतीने बोलतो, त्याला म्हणतात फॉर्मल. ठीक आहे, आणि एक इन्फॉर्मल असते, जे फॉर्मल पद्धतीने होत नाही, व्यवस्थित प्रोसिजर नसते, ती कशी केली जाते असं नाही का. ठीक आहे, आणि ग्रेप वाईन हे काय इन्फॉर्मल आहे. आणि फॉर्मलचं ऑप्शन एक्झाम्पल काय आहे? ईमेल्स आहे, लेटर्स आहे, त्याचा एक व्यवस्थित मायना असतो, त्याद्वारे आपण बोलतोय है ना, संवाद साधतोय. ठीक आहे, आणि ग्रेप वाईन मी तुम्हाला सांगितलं, ग्रेप वाईन हे कामाच्या ठिकाणी आयोजित केलेली अनौपचारिक पद्धत आहे, संप्रेषणाची एक पद्धत आहे, ज्यात गप्पा असतात, अफवा असते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण माहिती देतोय, पण एक वेगळ्या स्वरूपात देतोय. ठीक आहे, खोटी विधाने असते, अर्थसत्य असते. तर काय असणार आहे यामध्ये? तर फास्टर तर आहे कम्युनिकेशन, इट इज लेस अॅक्युरेट दॅन, बरोबर आहे, फॉर्मल जास्त अॅक्युरेट असतो, इन्फॉर्मल नसतोय. आणि हे सर्व जवळजवळ सर्व संस्थांमध्ये आढळते. तर कोणते नसणार आहे मग? कोणते नसणार आहे? डी नसणार. इट इज प्रिफर्ड ओव्हर फॉर्मल कम्युनिकेशन. हे फॉर्मल कम्युनिकेशनच्या वर प्राधान्य दिले जात नाही याला. पहिलं फॉर्मल कम्युनिकेशन, त्यानंतरच इन्फॉर्मल कम्युनिकेशन. ठीक आहे, त्यानंतर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, व्हिडिओच्या शेवटी 15 प्रश्न घेतले असतील तर 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली बरोबर, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचं आहे. मी कमेंट्स वाचते आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग आर बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन एक्सेप्ट. खालीलपैकी सर्व प्रभावी संप्रेषणातील अडथळे वगळता कोणता आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा अडथळा? सांगा बघू. अब्सेन्स ऑफ नॉईज, डिसॉर्टेशन ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, की कॉग्निटिव्ह डिसन्स, म्हणजे आवाजाचा अभाव, माहितीचे विकृतीकरण, माहिती ओव्हरलोड आणि संज्ञानात्मक विसंगती. सांगा बघू काय असणार आहे? तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कधी होतं? जेव्हा मी ज्या पद्धतीने मला समजवायचं आहे तुम्हाला एखादा टॉपिक, त्याच पद्धतीने तुम्ही ते समजले आहे. जे मला, आता मी कम्युनिकेशन घेतलंय, त्या कम्युनिकेशनचं मी जे तुम्हाला समजवलं आहे, जे मला समजलं आहे, ते मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे. आपण तुम्ही पण त्याच पद्धतीने ते समजले आहे, तुम्हाला त्याबद्दल सगळं क्लिअर झालेलं आहे, तर ते एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये एक अडथळे कसे येतील? अब्सेन्स ऑफ नॉईज. आता हे 4 ऑप्शन दिले आहे, तर विसंगती होऊ शकते, माहिती ओव्हरलोड पण होऊ शकते, माहितीचे विकृतीकरण पण होऊ शकते. पण तुम्हाला जर का आवाजच येणार नाही, तर मग कसं हे इफ कम्युनिकेशनच होणार नाही. त्यामुळे आपण कसं असते, जास्त भर आपण त्यावर द्यावं लागते ऑप्शन्स मध्ये, जेणेकरून जे जास्त महत्वाचं, मुख्य वाटेल, जे प्रभावी वाटेल जास्त. आणि सेट मध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कारण 4 ऑप्शन्स दिले जाते, 4ही ऑप्शन्स बरोबर असतात, त्यातून एक ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो, बरोबर ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो, जो जास्त प्रभावी असेल. ठीक आहे, त्यामुळे काय असणार आहे अडथळा? ऍब्सेन्स ऑफ नॉईस असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे,
इन्फॉर्मल ट्रान्समिशन ऑफ अ इन्फॉर्मेशन ऑर फिल्टर्ड इन्फॉर्मेशन इज कॉल्ड, म्हणजे माहितीचे अनौपचारिक प्रसारण किंवा फिल्टर केलेल्या माहितीला काय म्हणतात? गॉसिप म्हणतात, ग्रेप वाईन म्हणतात, व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणतात की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणतात. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं त्याला काय म्हणतात, इन्फॉर्मल कम्युनिकेशन जे आहे की ग्रेप वाईन आहे. ठीक आहे, हे जे आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल हे फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये येते. गॉसिप इन्फॉर्मल मध्ये येते, पण त्याचा मेन ग्रेप वाईन जे आहे ना ते. पण इथं काही दिलं नुसतंच गप्पा टप्पा दिलाय, तर गप्पा टप्पा नाही येणार ना, त्यामुळे आपल्याला उत्तर काय असणार, ग्रेप वाईन असणार आहे. माहितीचे अनौपचारिक प्रसारण किंवा फिल्टर केलेल्या माहितीला काय म्हणतात, ग्रेप वाईन म्हटलं जाते. आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. मी परत एकदा मला सांगू इच्छिते की ग्रेपवाईन हे इन्फॉर्मल कम्युनिकेशनचा पार्ट आहे. कामाच्या ठिकाणी आयोजित केलेली अनौपचारिक पद्धत आहे ही. या एखाद्या संस्थेतील लोक अफवा टप्पा किंवा खोटी विधाने करत असतील किंवा अर्धसत्य या स्वरूपात हे होऊ शकते. ठीक आहे, ग्रेपवाईन. ग्रेपवाईन आलं की इन्फॉर्मल कम्युनिकेशन आलं, हे लक्षात ठेवा. आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर अ स्पीकर युझिंग कॉम्प्लेक्स टर्म्स इज एक्झाम्पल ऑफ सायकोलॉजिकल नॉईस, शारीरिक आवाज, मानसिक आवाज, सिमेंटिक नॉईस, फिजिकल नॉईस. सांगा बघू, फिजिकल नॉईस काय असणार आहे सांगा बघू. स्पीकर युझिंग कॉम्प्लेक्स टर्म, जटिल संज्ञा वापरणारा स्पीकर काय असणार आहे, ते असणार आहे सिमेंटिक. स्पीकर म्हटलंय ना, तर सिमेंटिक मध्ये येईल. म्हणजे सिमेंटिक नॉईस म्हणजे काय, तर शब्दांच्या अर्थाबद्दल गैरसमजांमुळे होणारा अडथळा, संवादाचा अडथळा म्हटला जाते याला. ठीक आहे. आणि फिजिकल नॉईस म्हणजे जे बाह्य आहे, अनावश्यक आवाज, भौतिक आवाज म्हणून ओळखला जातं फिजिकल नॉईस. आणि हे जे आहे शारीरिक आवाज, ज्या तुमच्या म्हणजे ऐकण्याची क्षमता किती आहे किंवा तुमचं आरोग्य कसं आहे किंवा इतर अनेक शारीरिक संबंधामुळे जेव्हा अडथळे निर्माण होतात त्याला शारीरिक आवाज म्हणतात. आणि मानसिक तर व्यक्तिगत दृष्टिकोन असेल, गृहीतक असेल किंवा आपण आधीच विचार करून ठेवतो की हे असं असेल, तर ते मानसिक मध्ये येतं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, सिमेंटिक नॉईस असणार आहे. स्पीकर युझिंग कॉम्प्लेक्स टर्म हे काय उदाहरण आहे, सिमेंटिक नॉईसचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर अ नॉईस इन अ कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजे संप्रेषण प्रक्रियेत आवाज हे कॉजेस लिसनर टू लिसन टू मेसेज मोर केअरफुली, म्हणजे श्रोत्यांना संदेश अधिक काळजीपूर्वक ऐकण्यास प्रवृत्त करते, की संदेशात व्यत्यय आणते, की भटक्या विचारांना लक्ष केंद्रित करते, की संदेश वाढवते. एनहान्स अ मेसेज काय असते नॉईस इन कम्युनिकेशन प्रोसेस. नॉईस काय करते, ते इंटरफेरन्स विथ अ मेसेज करते ना. मेसेजमध्ये संदेशात व्यत्यय आणते, म्हणजे आपण चांगलं सुरळीत मेसेज, मी सेंडर कडून मेसेज रिसिव्हरला पाठवत आहे, पण मध्ये काहीतरीच येईल, प्रॉब्लेमच येईल, चॅनलमध्ये प्रॉब्लेम येईल, नेट प्रॉब्लेम येईल, किंवा मी फेस टू फेस करताय तर मला त्याला समजवता येणार नाही रिसिव्हरला की मला काय समजवायचं आहे, किंवा मला बरंच नसेल किंवा मला बोलताच येत नसेल. हे तर सगळं काय आहे, इंटरफेरन्स आहे. याला काय म्हटलं जाते कम्युनिकेशनच्या लँग्वेजमध्ये, याला कम्युनिकेशनच्या लँग्वेजमध्ये नॉईस म्हटल्या जाते. प्रॉब्लेमला, अडथळे जे येतात ना त्याला नॉईस म्हटल्या जाते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर द गोल ऑफ परसेप्शन चेकिंग इज, आकलन तपासणीचे ध्येय आहे. कन्फर्मेशन आहे, कल्चरल सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे सांस्कृतिक संवेदनशीलता आहे, की इतरांचे विचार आणि भावना अधिक जाणून घेण्यासाठी आहे, की कंट्रोल करण्यासाठी आहे. द गोल्स ऑफ परसेप्शन म्हणजे आकलन कधी करतोय आपण एखाद्या विषयासाठी, कशासाठी करतोय, तर इतरांचे विचार आणि भावना अधिक समजून घेण्यासाठी करतोय आकलन, हो की नाही. द गोल ऑफ परसेप्शन इज चेकिंग इज टू फर्दर एक्सप्लोर द थॉट्स अँड फिलिंग ऑफ अदर्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. नक्कीच आपण कंट्रोल तर करणार नाही, असे ऑप्शन्स कट करत जायचे. कल्चरल सेन्सिटिव्हिटी पण नसणार आहे, कन्फर्मेशन असू शकते, पण ते एक वेगळ्या दृष्टिकोनमधून आपल्याला लॉजिक मधून विचार करावा लागेल. पण सी ऑप्शन दिल्यावर ते नक्की सी, त्याचा पहिला जो मुख्य राहील तो इतरांचे विचार आणि भावना अधिक जाणून घेण्यासाठी राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अ टीचर विल बिकम अन इफेक्टिव्ह कम्युनिकेटर. आता टीचर कधी इफेक्टिव्ह कम्युनिकेटर होईल, कधी होईल शिक्षक प्रभावी संवादक, जेव्हा ही अँड शी युजेस इन्स्ट्रक्शन एड्स म्हणजे तो उपदेशात्मक साधनांचा वापर करतो तेव्हा, की तो किंवा ती विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवते त्यातून अर्थ काढण्यास मदत करतो, जेव्हा म्हणजे स्टुडंट्सना मदत करतो, एक काही जे शिकवत आहे एखादा टॉपिक त्यातून मिनिंग काढण्यासाठी मदत करतो, की शिकवण्याच्या दरम्यान प्रश्न विचारतो. इफेक्टिव्ह कम्युनिकेटर किंवा विद्यार्थ्यांना विषयावरील प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्यास मदत करतो. काय करतोय सांगा बघू, तर ते काय करतोय, इफेक्टिव्ह कम्युनिकेटर कधी होईल, जेव्हा मी तुम्हाला काहीतरी शिकवत आहे
त्यातून तुम्हाला मदत होईल, त्यातून तुम्ही मिनिंग काढू शकाल, त्यातून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने शिकू शकाल, तेव्हाच मी इफेक्टिव्ह कम्युनिकेटर होईल. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, एखादा टॉपिक शिकवण्याचा प्रयत्न करताय, तर तो तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला काहीतरी निष्कर्ष निघाला पाहिजे, त्यातून तुम्हाला मदत झाली पाहिजे, ते महत्वाचं असेल. त्यामुळे काय उत्तर असणार आहे, ते उत्तर असणार आहे बी. तर शिक्षक कधी प्रभावी संवादक बनतात, जेव्हा विद्यार्थी त्यांच्या शिकवण्यामधून निष्कर्ष काढतोय किंवा त्यातून त्याचा मिनिंग काढतोय. ठीक आहे. नुसतंच विषयावरील उत्तरे मिळण्यास म्हणजे हे नाहीये, सफिशियंट नाहीये. शिकवण्याच्या दरम्यान प्रश्न विचारतो हे पण सफिशियंट नाहीये. साधनांचा वापर करतो हे तर नाहीच आहे, पण हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण प्रश्न ऑप्शन्स क्लिक करायचे, टिक करायचे, व्यवस्थित टिक करायचे. कारण असेच कन्फ्युजिंग ऑप्शन्स दिले जातात, कारण माहिती आहे विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं म्हणून. ठीक आहे. त्यानंतर वर्गातील मनोवैज्ञानिक पैलू उत्तम प्रकारे व्यवस्थापित करतात. सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट ऑफ द क्लासरूम ऑफ बेस्ट मॅनेज बाय क्लास टीचर, सब्जेक्ट टीचर, प्रिन्सिपल, द स्टुडंट देमसेल्फ. प्राचार्यांचा काही संबंध नसतोय, विद्यार्थ्यांचा पण नसतोय, सब्जेक्ट टीचरचा पण नसतोय, पण वर्ग शिक्षकांचा असतोय. वर्ग शिक्षकांना सगळं माहिती पाहिजे किंवा असतं. ठीक आहे. मनोवैज्ञानिक पैलू उत्तम प्रकारे वर्ग शिक्षकच सांभाळू शकतात एखाद्या वर्गामध्ये, कारण त्यांना माहिती असते की समोरचा विद्यार्थी कसा आहे, त्याला काय प्रॉब्लेम होत आहे, त्याला कुठं अडचण जात आहे. ठीक आहे. त्यामुळे क्लास टीचर्स ना, म्हणूनच क्लास टीचर केलं जातं ना प्रत्येक वर्गाचं, की त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये माहिती असली पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर बुक्स कॅन बी पॉवरफुल सोर्सेस ऑफ कम्युनिकेशन. पुस्तके संप्रेषणाचे शक्तिशाली स्रोत असू शकतात. सामग्री अमूर्त आहे, कंटेंट इज ऍबस्ट्रॅक्ट, सामग्री उदाहरणात्मक आहे, मीडियम हिंदी आहे, की कंटेंट इज प्रेझेंटेड थ्रू गुड प्रिंट. सांगा बघू. पुस्तक आहे, गुड प्रिंट तर नसणार आहे, मीडियम हिंदी पण नसणार आहे, या दोघांमधून सांगा काय असणार आहे. अशा प्रकारे आपण ऑप्शन्स कट करायचे. तर पुस्तके संप्रेषणाचा एक महत्वाचा स्रोत काय आहे, तर सामग्री उदाहरणात्मक आहे. म्हणजे उदाहरण दिले असतात ना, पुस्तक हे लिखित आणि प्रतिमांमध्ये माहिती रेकॉर्ड करण्यासाठी माध्यम आहेत, पण जोपर्यंत आपण उदाहरण देणार नाही किंवा उदाहरणात्मक इलस्ट्रेटिव्ह जे म्हणतो आपण, ते कंटेंट जेव्हापर्यंत उदाहरणात्मक राहणार नाही तोपर्यंत ते प्रभावी होऊ शकणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, पुस्तके संप्रेषणाचे शक्तिशाली स्रोत सामग्री उदाहरणात्मक आहे तेव्हा होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट विचारलेला आहे. तर अ गुड कम्युनिकेटर कॅन नॉट बी गुड टीचर. चांगला संभाषक करणारा चांगला शिक्षक असू शकत नाही. ठीक आहे. अ गुड कम्युनिकेटर हॅज गुड सेन्स ऑफ ह्युमर. चांगल्या संभाषणकर्त्याला विनोदाची चांगली जाणीव असते, की चांगल्या संभाषणकर्त्यांना वाचक व्यापक असते, की चांगल्या संभाषणकर्त्याचे भाषेवर प्रभुत्व असते. काय करेक्ट नाहीये सांगा बघू. चांगला संभाषक शिक्षक असू शकत, चांगला संभाषक असेलच असं नाही. अ गुड कम्युनिकेटर कॅन नॉट बी अ गुड टीचर. हे काय नॉट करेक्ट, खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. कारण कसं असतं, आवश्यक नाही की एखादा चांगला संभाषक करणारा एक चांगला शिक्षक असू शकतो. कारण शिक्षकाला विविध कौशल्य आवश्यक असतात, जसं की त्याचे काम शिकवणे आहे, विषयाचे ज्ञान देणे आहे, किंवा त्यासाठी त्याला स्वतःच्या विषयाचे चांगले ज्ञान असणे पण आवश्यक आहे. आणि एखादा चांगला संभाषणकर्ता असा असतो जो आपला संदेश स्पष्टपणे किंवा थेटपणे पोहोचवतो. पण त्यामुळेच एक चांगला संभाषक हा असणारा चांगला शिक्षक असू शकत नाही. हा हे विधान आपलं बरोबर आहे, बरोबर नाही आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन कॉन्स्टिट्यूशन ऑफ पॅरा लँग्वेज. पॅरा लँग्वेज जे विचारलं आहे त्याचं मेन कॉन्स्टिट्यूशन कोणते आहे ते विचारलं. टोन, पीच, क्वालिटी ऑफ व्हॉइस, रेट ऑफ स्पीकिंग. ऑप्शन्स दिलेले आहेत. तर पॅरा लँग्वेज म्हणजे काय, याला वोकॅलिस असं पण म्हणतात, आणि हे मेटा कम्युनिकेशनचा एक घटक आहे जो अर्थ बदलू शकतो, सूक्ष्म अर्थ देऊ शकतो, किंवा विविध अशाब्दिक संकेत आहे, स्वर गुणांचा समावेश आहे, जे अर्थ सुधरवतात आणि भावना व्यक्त करतात. त्यामुळे टोन जे आहे ते, टोन आपण म्हणतो आवाजाने व्यक्त केलेली भावनिक गुणवत्ता. पीच आपण म्हणतोय की इथे पीच म्हणजे पीच असतात ना, कमी जास्त आवाजाची उच्च नीचता. क्वालिटी ऑफ व्हॉइस बरोबर आहे की नाही, रेट ऑफ स्पीकिंग किती फास्ट किती स्लो. त्यामुळे काय असणार आपलं उत्तर, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेन कॉन्स्टिट्यूशन ऑफ पॅरा लँग्वेज. तर पॅरा ओकॅलिसिस येतात पूर्ण, त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे, ऑल ऑफ द अबाउट. ठीक आहे.
त्यानंतर समोरचा प्रश्न, इफ स्टुडंट रायझेस हँड टू स्पीक इन क्लास द पर्सन इज युझिंग, जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात बोलण्यासाठी हात वर केला असेल तर ती व्यक्ती काय वापरत आहे, काय आहे, सुधारक आहे, काय वापरत आहे, मॉडिफायर, सुधारक, एम्ब्लेम, रेग्युलेटर, डिस्प्ले. काय मागत आहे, जर का आपण एखादा स्टुडंट हात वर करतो तर ते काय आहे, ते प्रतीक आहे ना, एम्ब्लेम आहे की बोध चिन्ह आहे, हे मौखिक प्रतिरूप असलेले गैरमौखिक संकेत आहे, जेणेकरून ते हात वरती करून तर आपल्याला समजणार की त्याला येत आहे, स्टुडंटला आपला सरांना समजणार, मॅमला समजणार की तुम्हाला येत आहे, त्यामुळे ते काय आहे, प्रतीक असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. Which of the following is the appropriate format of URL of email? आता ईमेल चे फॉर्मेट आहे ना ते कोणतं आहे ते विचारलेलं आहे. पहिला आहे स्मॉल www-mail.com, www@mail.com, सी आहे कॅपिटल w@mail.com आणि डी आहे www.mail.com. सांगा बघू काय असणार आहे. ईमेलचा फुल फॉर्म काय आहे, इलेक्ट्रॉनिक मेल, आणि ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची हे काय पद्धत आहे. ठीक आहे, त्यामुळे सांगा बघू काय असणार आहे मग अप्रोप्रिएट फॉर्मेट, तर तो आहे बी, www.mail.com. आता तुम्ही जर तुमची पण मेल आयडी असेल तर तुम्ही बघा त्याचं फॉर्मेट काय आहे, तेच असणार आहे. ठीक आहे, आणि इथे कॅपिटल आहे सी मध्ये आणि बी मध्ये स्मॉल आहे, त्यामुळे स्मॉल मध्ये असते ना कधी पण मेल आयडी. ठीक आहे, त्यामुळे ते स्मॉल मध्ये. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते विचारलं आहे. मोडेम इज सॉफ्टवेअर, मोडेम हे सॉफ्टवेअर आहे. मोडेम हेल्प्स इन स्टॅबिलायझिंग द व्होल्टेज, म्हणजे मोडेम व्होल्टेज स्थिर ठेवण्यास मदत करते. मोडेम ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि की डी आहे, मोडेम कन्वर्ट्स अॅनालॉग सिग्नल्स इनटू डिजिटल आणि वाईस वर्सा, म्हणजे मोडेम अॅनालॉग सिग्नलचे डिजिटल मध्ये रूपांतर करते आणि डिजिटलचे अॅनालॉग मध्ये. तर काय असणार आहे सांगा बघू. यामध्ये विचारलं आहे की मॉडेम बद्दल कोणती विधान बरोबर आहे. तर मॉडेम हा सॉफ्टवेअर नाहीये, हा स्टेबलाइज करत नाही, ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, तर ते काय आहे, मॉडेम कन्वर्ट्स अॅनालॉग सिग्नल्स इनटू डिजिटल आणि वाईस वर्सा, म्हणजे मॉडेम अॅनालॉग सिग्नलला डिजिटल मध्ये कन्वर्ट करते आणि डिजिटलला अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द टर्म डब्ल्यू डब्ल्यू रिप्रेझेंट, डब्ल्यू डब्ल्यू ही संज्ञा काय दर्शवते, हु, व्हॉट अँड वेअर, वियर्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब की वर्ल्ड वाईड वेब. सांगा बघू काय असणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे याचा फुल फॉर्म काय आहे, वर्ल्ड वाईड वेब. हे 1989 मध्ये आलेलं होतं आणि बर्लिन ली, टीम बर्लिन ली यांनी हे केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलं, प्रपोज केलं आहे. आणि ही वर्ल्ड वाईड वेब काय आहे, तर ही एक माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री शो करते. ठीक आहे, आणि पब्लिकसाठी हे 1991 मध्ये ओपन झालं होतं. पण याची जी संज्ञा आहे ही कोणी पहिले आणली होती, 1989 मध्ये आणली होती, टीम बर्लिन्सने आणली होती. ठीक आहे, आणि 91 मध्ये ते लोकांसाठी ओपन करण्यात आलं होतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डब्ल्यू 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 वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे, त्यानंतर समोरचा आहे, एचटीएमएल इज बेस्ड, एचटीएमएल इज बेसिकली यूज टू डिझाईन, म्हणजे एचटीएमएल चा वापर करून मुळात डिझाईन करण्यासाठी केला जातो. काय, वेब पेज, वेबसाईट, ग्राफिक की टेबल्स अँड फ्रेम. सांगा बघू. एचटीएमएल चा फुल फॉर्म काय आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, तर ही एक वेब ब्राउझर जो असतो ना त्यामध्ये प्रदर्शित करण्यासाठी डिझाईन केलेल्या दस्तऐवज जे असते त्याच्यासाठी हे मार्कअप लँग्वेज असते. ठीक आहे, वेबसाईटच्या वेब ब्राउझरच्या याच्यामध्ये. तर काय उत्तर असणार आहे आपलं उत्तर असणार आहे वेब पेज. वेब ब्राउझर मध्ये काय राहते, वेब पेज होते आणि त्याला डिझाईन कोण करते, एचटीएमएल करते. आणि एचटीएमएल चा फुल फॉर्म काय आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर एसएमटीपी स्टँड्स फॉर, एसएमटीपीचा अर्थ सांगा असं म्हटलेलं आहे. सिम्पलेस्ट मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, सॅम्पल मेल, सेपरेट मेल. सांगा बघू. सेपरेट तर नसणार आहे, सॅम्पल पण नसणार आहे. सांगा बघू मग काय असणार आहे. मग असणार आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर मग आपलं उत्तर काय आहे, बी असणार आहे. आणि अशा प्रकारचे जे आहे ना याचा अर्थ काय किंवा फुल फॉर्म काय हे 8व्या चॅप्टर मधून भरपूर विचारले जातात. आणि पूर्ण संज्ञा जे आहे ते डेफिनेशन जे आहे ना ते कम्प्युटर्स मधले उचलल्या जातात. यावेळी मी वेगळा व्हिडिओ करेलच त्या प्रश्नांवर. पण तुम्ही पण जेव्हा 8वा चॅप्टर वाचाल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तेव्हा फुल फॉर्म सोडायचे नाही. फुल फॉर्म वर भरपूर प्रश्न विचारले जातात, सेट असो किंवा नेट असो. ठीक आहे, आणि इथे एसएमटीपीचा अर्थ काय आहे, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ वर्ड इन अ वेब पेज दॅट
वेन क्लिक्ड ओपन अनदर डॉक्युमेंट, म्हणजे वेब पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केल्यावर दुसरा टॅब ओपन होतो किंवा दुसरा पेज ओपन होतो, त्याला काय म्हटलं जातं? अँकर, URL, हायपरलिंक की रेफरन्स? सांगा बघू काय असणार आहे? अँकर तर नसणार आहे, रेफरन्स पण नसणार आहे, URL पण नसणार आहे, तर काय असणार आहे मग? आपलं उत्तर असणार आहे हायपर लिंक. अ वर्ड इन अ वेब पेज दॅट वेन क्लिक ओपन अनादर डॉक्युमेंट इज, म्हणजे वेब पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केल्यावर दुसरा दस्तऐवज उघडतो, म्हणजे दुसरं टॅब ओपन होतं. तर हायपरलिंक काय आहे? तर हायपरलिंक हे लिंक म्हणून ओळखले जाते. हा इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज जे आहे ना, ह्याचा डिजिटल संदर्भ आहे आणि वापरकर्ते या संदर्भाचे अनुसरण करून त्यावर क्लिक करून दुसरं काहीतरी बघू शकतात किंवा टॅप करून आपण दुसऱ्या साईटवर जाऊ शकतो किंवा मार्गदर्शन होऊ शकतं. ठीक आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? वेब पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केल्यावर दुसरा टॅब ओपन होतो, दुसरा माहिती ओपन होते, त्याला हायपरलिंक असे म्हटल्या जाते. ठीक आहे. त्यामुळे ठीक. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयडेंटिफाईज अ स्पेसिफिक वेब पेज अँड इट्स कम्प्युटर ऑन द वेब, म्हणजे खालीलपैकी कोणते वेब पृष्ठ आणि त्याचा संगणक वेबवर ओळखतो? वेबसाईट, वेबसाईट ऍड्रेस, URL की डोमेन नेम? सांगा बघू काय असणार आहे? तर कोणते वेब पृष्ठ आणि त्याचा संगणक वेबवर ओळख, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आयडेंटिफाईज अ स्पेसिफिक वेब पेज अँड इट्स कम्प्युटर ऑन द वेब? तर काय ते डोमेन नेम जे असतं ना, ते करतं, ते आयडेंटिफाय करतं. काय? स्पेसिफिक वेब पेज आणि कम्प्युटर, म्हणजे डोमेन नेम जे आहे ना, ते वेब पृष्ठ आणि संगणक वेब हे दोन्ही ओळखतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स अप्लाइज टू ऑल द वेब पेज फॉर Amazon.com, खालीलपैकी कोणती अटी Amazon.comच्या सर्व वेब पृष्ठावर लागू होतात? टॉप लेवल डोमेन, वेबसाईट ऍड्रेस की वेब डोमेन? सांगा बघू काय असणार आहे? तर Amazon.com ही काय आहे? वेबसाईट आहे, तर त्यामुळे वेबसाईटवर सगळंच उपलब्ध असणार आहे, म्हणजे त्यांचं काय आहे प्रोडक्ट, त्यांचं कसं होणार आहे, त्यांचं ऍड्रेस, हे ते सगळं आपल्याला जे पण पाहिजे ते सगळं कशावर असणार आहे? ते असणार आहे वेबसाईटवर असणार. त्यामुळे आपलं ते काय असणार आहे? वेबसाईट. तर Amazon.comच्या सर्व वेबपृष्ठावर काय लागू? वेबसाईटवर लागू होतं. ठीक आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर सच एज एक्सप्लोरर, फायरफॉक्स आर रेफर्ड टू. एक्सप्लोर आणि फायरफॉक्स हे कोणते सॉफ्टवेअर बोलले जाते? सिस्टम सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर, ब्राउझर की द इंटरनेट टूल्स? सांगा बघू काय असणार आहे? एक्सप्लोर आणि फायरफॉक्स काय आहे? हे वेब ब्राउझर आहे. काय आहे? वेब ब्राउझर, ज्यावर आपण सर्च करू शकतो. सर्च करून आपण गुगल, ईमेल सगळं ओपन करू शकतो, माहिती पाहू शकतो. तर आपण कशावर करतोय सगळं सर्च? तर ते वेब ब्राउझर आणि एक्सप्लोररवर करतोय. तर एक्सप्लोर हे माहिती आहे, इंटरनेट एक्सप्लोर हे आता बंद झालेलं आहे. फायरफॉक्स सुरू आहे, ओपेरा आहे, अशा प्रकारचे आपण वेब ब्राउझर यूज करतोय सध्या. ठीक आहे. एक्सप्लोरर कधी बंद झालं ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, कारण आत्ताच बंद झालेलं आहे नुकताच. ठीक आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्याला माहिती आहे आपण जेवढे क्वेश्चन घेतले त्यापैकी जर का 15 प्रश्न घेतले तर 15 पैकी तुम्हाला किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा लागतोय, तुम्हाला नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला उत्तर द्यायचे असतील ABCD असं, तर पहिल्याचं A, दुसऱ्याचं B असं तुम्ही करा, कारण ते समजत नाही तुम्ही ABCD टाकताय तर. आणि एक्सप्लोरर कधी बंद झालं ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्यानंतर आपला प्रश्न आहे, फायरवॉल्स आर यूज टू प्रोटेक्ट अ कम्युनिकेशन नेटवर्क अगेन्स्ट, म्हणजे फायरवॉलचा वापर संप्रेषण नेटवर्क पासून संरक्षण केल्यासाठी केला जातो. अनऑथराइज्ड अटॅक्स म्हणजे अनधिकृत हल्ले हल्ले व्हायरस अटॅक, डेटा ड्रिव्हन अटॅक्स, फायर अटॅक? सांगा बघू काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे फायरवॉल आर यूज टू प्रोटेक्ट कम्युनिकेशन नेटवर्क अगेन्स्ट अनऑथराइज्ड अटॅक्स, अनधिकृत हल्ले. ठीक आहे. याहून आपल्याला वाचवण्यासाठी फायरवॉल आपण यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ ब्रॉडकास्ट दॅट कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम द इंटरनेट, देन व्हॉट वुड यू क्रिएट? जर तुम्हाला एखादे ब्रॉडकास्ट तयार करायचं असेल तर ते इंटरनेटवरून डाउनलोड करता येईल, तर तुम्ही काय करा? आय ब्रॉडकास्ट असेल, ते ई शो असेल, पॉडकास्ट असेल की आय कास्ट असेल? इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ ब्रॉडकास्ट, सांगा बघू काय असणार आहे? तर काय असणार आहे ते? ते असणार आहे पॉडकास्ट असणार आहे, जे आपण इंटरनेटवरून ब्रॉडकास्ट करतोय ते डाउनलोडेड फ्रॉम इंटरनेट. ठीक आहे. तर ते काय पॉडकास्ट असणार आहे. त्यानंतर द इंटरनेट एक्सप्लोरर वॉज इन्व्हेंटेड अँड रिलीज बाय, म्हणजे इंटरनेट एक्सप्लोर जे वेब ब्राउझर आहे त्याचा शोध कोणी लावला आणि कोणी प्रसिद्ध केला? सांगा बघू. मायक्रोसॉफ्ट, विप्रो, सन मायक्रो सिस्टम की इन्फोसिस? आता याचे ऑप्शन्स पाहून मला एक सारखा मला नाही माहिती आहे, तर मी कसं करेन? इन्फोसिस मला असं वाटते की हे आपण
मायक्रोसॉफ्ट नंतरच इन्फोसिस असणार आहे. विप्रो तर ही आत्ता आणि सन मायक्रोसिस्टम पण आत्ताच असू शकते. तर सर्वात जुनी कोणती आहे तर मायक्रोसॉफ्ट आहे. तर जर का मला येत नसेल तर मी तर मायक्रोसॉफ्ट टिक करेन, हो की नाही. असं थोडं लॉजिक लावायचं. आणि तर काय असणार आहे, इंटरनेट एक्सप्लोरर वॉज इन्व्हेंटेड अँड रिलीज बाय मायक्रोसॉफ्ट. तर इंटरनेट एक्सप्लोरर कधी सुरू करण्यात आला, 1995 मध्ये सुरू करण्यात आला, ऑगस्ट 24 ला. आणि कधी बंद झालं ते झालं बंद 2022 ला, 13 डिसेंबर 2022 ला. ठीक आहे. त्यानंतर गोफर प्रोटोकॉल इज यूज टू. गोफर प्रोटोकॉल वापरले जाते. गोफर प्रोटोकॉल कशासाठी वापरले जाते असं विचारलंय. डिस्ट्रीब्युटिंग डॉक्युमेंट्स थ्रू इंटरनेट. इंटरनेटद्वारे कागदपत्र वितरित करणे, इंटरनेटद्वारे कागदपत्र शोधणे आणि इंटरनेटद्वारे कागदपत्रांचे पुनर्प्राप्त करणे, की ऑल ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे गोफर प्रोटोकॉल. तर गोफर प्रोटोकॉल काय आहे, इंटरनेट प्रोटोकॉलच्या नेटवर्कमध्ये दस्तऐवजामध्ये जे हे जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ना त्याचं वितरण करते, शोध करते, पुनर्प्राप्ती करते. आणि याचे हे करून डिझाईन केलेले एक संप्रेषण प्रोटोकॉल आहे हे. गोफर हे प्रोटोकॉल डिझाईन केलेले आहे हे तीनही करून इंटरनेटद्वारे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वर्ल्ड वाईड वेब हे वॉज प्रपोज बाय. हे कोणी प्रस्तावित केले आहे, बिल गेट्स, अर्पनेट, टिम्बरलेन्स, बिल रोगर्स. सांगा बघू. मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला. तर वर्ल्ड वाईड वेब काय ही एक माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री हे करते, सक्षम सामायिकरण करते. आणि हे 1991 मध्ये सगळ्यांसाठी ओपन झालं होतं आणि याचं होतं 89 मध्ये त्यांचं बनलेलं होतं. कोणी केलं मग हे, कोणी प्रस्तावित केलं होतं तर टीम बर्लिन्स ली यांनी हे प्रस्तावित केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आर द युजेस ऑफ इंटरनेट. इंटरनेटचे काय उपयोग आहेत, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन रिट्रायवल, प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन, ऑल ऑफ द अबव. संवाद, माहिती पूर्णप्राप्ती की माहितीचे सादरीकरण. काय असणार आहे मग इंटरनेटचा उपयोग, काय आहे, ऑल ऑफ द अबाव आहे यामधलं, हो की नाही. आपलं उत्तर काय आहे मग, कम्युनिकेशन पण होतं, माहिती पूर्णप्राप्ती पण होते, माहितीचे सादरीकरण पण होते. ठीक आहे. आपलं उत्तर आहे डी. त्यानंतर समोरचा प्रश्न, .edu डोमेन इज यूज फॉर. तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, द इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस प्रोव्हाइडिंग, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन की नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव नसणार आहे. आपल्याला माहिती आहे .edu म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन साठी असणार आहे, म्हणजे शैक्षणिक संस्थांसाठी. ठीक आहे. मग आता तुम्ही सांगा. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. .edu जे डोमेन आहे ते याच्यासाठी यूज केलं जाते. .in कशासाठी केलं जाते ते नक्की सांगा जर का तुम्हाला माहिती असेल, नाही तर मग मी उद्या सांगते आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया कोणते कोणते डोमेन नंतर यूज केले जाते, कशासाठी यूज केले जाते. समोरचा प्रश्न आहे, द मेन ऍडव्हान्टेज ऑफ एन ईमेल इज आर. ऍडव्हान्टेज काय आहे ईमेलचा, इलेक्ट्रॉनिक मेल जे आपण म्हणतोय त्याचा ऍडव्हान्टेज काय होते विचारला, स्पीड, कॉस्ट, रेकॉर्डिंग, किपिंग की ऑल ऑफ द अबव. इलेक्ट्रॉनिक मेल हे काय करते, संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची एक प्रक्रिया आहे, पद्धत आहे. ठीक आहे. तर काय असणार आहे मग, स्पीड, वेग, रेकॉर्ड किपिंग, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. मेन ऍडव्हान्टेज ईमेलचं सगळंच आहे, स्पीड पण देते, थोडा खरं हे पण होते ऑनलाईनचा, आणि रेकॉर्ड किपिंग पण राहते. ठीक आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला, त्यामुळे तुमचा खूप चांगला फायदा होईल. कारण एखादी नवीन प्रश्न आला तर तो तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे, तुम्हाला उत्तर आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंटरनेट ब्राउझर. वेब ब्राउझर नाहीये ते विचारलेलं आहे. सांगा बघू. ऑप्शन्स आहे फायरफॉक्स, क्रोम, ड्रुपल, ओपेरा. काय नाहीये. फायरफॉक्स तर आहे, क्रोम पण आहे, ओपेरा पण आहे, ड्रुपल नाहीये. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे मग, ड्रुपल असणार आहे. नाहीये विचारलं ना ड्रुपल. तर ड्रुपल काय आहे, तर एक ओपन सोर्स वेब मॅनेजमेंट सिस्टम आहे जे 2001 मध्ये बनवलं होतं. हे वेब ब्राउझर नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर आहे मग ड्रुपल. व्हॉट इज द वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब काय आहे, तर ते कम्प्युटर गेम आहे का, अ सॉफ्टवेअर प्रोग्राम, की पार्ट ऑफ इंटरनेट दॅट एनेबल्स इन्फॉर्मेशन शेअरिंग थ्रू इंटरकनेक्शन पेजेस, की अनदर नेम ऑफ द इंटरनेट. इंटरनेटचे दुसरे नाव आहे, की इंटरनेटचा भाग जो परस्पर जोडलेल्या पृष्ठाद्वारे माहिती सामायिकरण सक्षम करते. सांगा बघू काय आहे, काय आहे वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब ही माहिती प्रणाली आहे जी वापरकर्त्याच्या अनुकूल मार्गाद्वारे इंटरनेटवर सामग्री सामायिकरण सक्षम करते. इट इज अ पार्ट ऑफ द इंटरनेट दॅट एनेबल्स इन्फॉर्मेशन शेअरिंग थ्रू इंटरकनेक्टेड पेजेस. ठीक आहे. आणि कधी झालं होतं हे, 89 मध्ये हे केलं होतं, टीम बर्लिन्स ली यांनी प्रपोज केलं होतं, पण ते ओपन झालं 91 मध्ये, ते पब्लिकसाठी ओपन झालेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे.
त्यानंतर WW प्रोव्हाइड स्टँडर्डाइज ऍक्सेस टू, म्हणजे WW प्रमाणित प्रवेश प्रदान करते. कोणाला? गोफरला, टेलनेटला, FTP ला की ऑल ऑफ द अबव. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. तर कशाला WW प्रोव्हाइड करते, ऍक्सेस देते WW? तर ते कशाला देते? सगळ्यांनाच देते ऍक्सेस ना, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑल ऑफ द अबाव असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फुल फॉर्म ऑफ URL. URLचा फुल फॉर्म सांगा. मी तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये फुल फॉर्म्स विचारले जातात, त्यामुळे नक्की वाचून ठेवा. युनिफॉर्म रिसोर्स लायब्ररी, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनायटेड रिसोर्स लायब्ररी की युनायटेड रिसोर्स लोकेटर. सांगा बघू काय असणार आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. URLचा फुल फॉर्म युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. विच ऑफ द फॉलोइंग कॉजेस द लिस्ट पोल्युशन वेन बर्न. म्हणजे खालीलपैकी कोणते जाळल्यावर सर्वात कमी प्रदूषण होते? पेट्रोल, डिझेल, कोल, नॅचरल गॅस. सांगा बघू काय असणार आहे? तर नैसर्गिक वायू हे उच्च दाबाखाली, म्हणजे CNG जे म्हणतो आपण, कंप्रेस नॅचरल गॅस, म्हणून साठवला जातो आणि हे एक स्वच्छ इंधन आहे, कारण ते ज्वलनानंतर पेट्रोल, डिझेल, कोळसा यांसारख्या इतर इंधनापेक्षा कमी विषारी वायू आहे ना, ते वातावरणात सोडतात, त्यामुळे ते सर्वात कमी प्रदूषण होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? नैसर्गिक वायू, म्हणजे की डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, डिफॉरेस्टेशन ड्युरिंग द रिसेंट डिकेंड हॅज लेड टू, म्हणजे की अलीकडच्या दशकात जंगलतोड झाली आहे, तर काय आहे त्याचं, काय काय झालं त्यामुळे? सॉइल इरोजन झालं, लँडस्लाइड झालं, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी झालं की ऑल ऑफ द अबाव झालं? ते विचारलंय. मातीची जमीन सरकणे, जैवविविधतेचे नुकसान, मातीची धूप, काय झालंय डिफॉरेस्टेशनमुळे, जंगलतोडीमुळे? तर नक्कीच सॉइल इरोजन झालाय, लँडस्लाइड झालाय, लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी झालाय, म्हणजेच ऑल ऑफ द अबाव झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? डी असणार आहे. तर जंगलतोडीमुळे अधिवासाचे जे नुकसान आहे किंवा जैवविविधता नष्ट होणे किंवा कोरडेपणा निर्माण झाला आहे. जीवाश्म रेकॉर्डद्वारे वर्तमान परिस्थिती आणि भूतकाळातील निरीक्षणानुसार जंगलतोड देखील नष्ट होण्यास कारणीभूत ठरते. हवामानातील बदल आहे, वाळवंटीकरण आहे, लोकसंख्येचे विस्थापन आहे, हे सगळं कशात आलेलं आहे? डिफॉरेस्टेशन मध्ये आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न आहे, इन द सन हीट अँड लाईट आर प्रोड्यूस बाय, म्हणजे सूर्यप्रकाशात उष्णता आणि प्रकाशद्वारे तयार केले जाते. काय तयार केले, कशामुळे तयार केले जातं ते? का कोणती रिॲक्शन होते त्यात? केमिकल रिॲक्शन, न्यूक्लिअर रिॲक्शन, आयोनिक रिॲक्शन की नन ऑफ द अबाव? सांगा बघू कोणती रिॲक्शन होते? इन द सन हीट अँड लाईट प्रोड्यूस बाय न्यूक्लिअर रिॲक्शन, विभक्त प्रतिक्रियेने ते तयार होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर केमिकल वेदरिंग ऑफ रॉक्स इज लार्जली डिपेंडेंट ऑन, म्हणजे खडकाचे रासायनिक हवामान मुख्यत्वेवर अवलंबून असते. हाय टेम्परेचरला वर अवलंबून असते, स्ट्रॉंग वाइंड ऍक्शनवर, हेवी रेनफॉलवर की ग्लेसिएशनवर? तर हा रासायनिक हवामान जे असते ना घडते, कारण प्रक्रिया हळूहळू आणि चालू असतात आणि म्हणून कालांतराने खडकाचे खनिज बदलते, त्यामुळे ते नष्ट होतात, विरघळतात आणि हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन सारख्या प्रक्रियेद्वारे पाणी आणि ऑक्सिजनच्या परस्पर संवादामुळे खडकाचे रासायनिक परिवर्तन प्रभावित होते. तर काय असणार आहे मग? ते असणार आहे कशावर अवलंबून असते खडकाचे रासायनिक हवामान? मुख्यतः ते हाय टेम्परेचरवर अवलंबून असते, म्हणजेच उच्च तापमानावर ते अवलंबून असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी? कोळसा, वाईन एनर्जी, सोलर एनर्जी. सांगा बघू. तर कसं असते, ऊर्जेचे पारंपरिक स्रोत आणि हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे ज्याचा पुनर्वापर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यामध्ये काय येतं? त्यामध्ये येतं कोळसा, पेट्रोलियम, डिझेल, पेट्रोल, ते येतं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी मध्ये ए असेल. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अन, म्हणजे खालीलपैकी कोणते एक अतुलनीय नैसर्गिक संसाधन आहे? कोळसा, पेट्रोलियम, वॉटर, फॉरेस्ट. सांगा बघू. तर अतुलनीय संसाधने ही नैसर्गिक संसाधने आहेत जी मानवी क्रियाकल्पाची पर्वा न करता कायमस्वरूपी टिकू शकते. त्यामध्ये काय असते मग? सांगा बघू. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी? खालीपैकी कोणता ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे? लाकूड, सन, कोळसा, पेट्रोलियम. सांगा बघू कोणता आहे? नूतनीकरण जे ऊर्जा स्रोत आहे ना त्यांना अपारंपरिक ऊर्जा देखील म्हटल्या जाते आणि नैसर्गिक प्रक्रियेद्वारे सतत भरलेले ते सोर्स असतात. तर काय असणार आहे आपलं उत्तर? त्यामध्ये सूर्य जे आहे ना ते त्याचं एक्झाम्पल असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बायोगॅस इज प्रोड्यूस ऍज अ बाय प्रोडक्ट ऑफ anaerobic ब्रेकडाऊन अँड फर्मेंटेशन ऑफ बायोमास. द मेन कॉन्स्टिट्यूशन ऑफ बायोगॅस इज मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. सांगा बघू. तर बायोगॅस काय आहे? एक नूतनीकरणीय इंधन आहे जे सेंद्रिय पदार्थ किंवा जसे की अन्न, प्राणी
कचरा ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये सूक्ष्मजीवांद्वारे तोडले जातात, तेव्हा तयार होते एनॉर्बिक डायजेशन, आणि ते असते बायोगॅस. तर त्यामध्ये काय कंटेंट जास्त आहे, कुठलं मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे, म्हणजे कोणता मुख्य घटक आहे, ते आहे मिथेन आहे. काय असणार आहे? मिथेन असणार आहे, CH4. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए असणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर बायोगॅस इज, म्हणजे बायोगॅस काय आहे? 50 to 70% मिथेन आहे, 30 to 40% कार्बन डायऑक्साईड. काय आहे कंटेंट त्याचे? हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड की ऑल ऑफ द अबव? सांगा बघू काय असणार आहे. बायोगॅस हे 50 to 70% ऑफ मिथेन असणार आहे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यामध्ये विचारलं जातं, बायोगॅस इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, आपलं उत्तर आहे ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द बिगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया इज, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 9व्या आणि 10व्या टॉपिक मधून जास्तीत जास्त पुष्कळदा विचारले जाते, करंट अफेअर्स विचारले जातात, किंवा असले जे प्रश्न आता आपण 10वा प्रश्न पाहतोय, द बिगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया, हे आपण त्यातलंच पार्ट आहे. त्यामुळे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे प्रश्न तुम्ही अवॉइड करू नका, किंवा वाचन करा थोडंफार, नक्कीच तुम्हाला लक्षात राहील. आणि व्हिडिओच्या शेवटी मी जर का 15 प्रश्न घेतले असेल तर तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कळवा, आणि सांगा बघू याचं उत्तर. मग द बिगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया हे जीकेचा प्रश्न आहे. वुलर आहे, वुलर लेक, सुखना लेक, दाल लेक, लोकटक लेक. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे द सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर वुलर लेक. काय? वुलर लेक असणार आहे, जे की आहे जम्मू अँड काश्मीर मध्ये लार्जेस्ट फ्रेश वॉटर इन इंडिया. तर लक्षात ठेवा, लार्जेस्ट बिगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया आहे वुलर लेक. ठीक आहे. आता तुम्हाला मी दर व्हिडिओमध्ये एक प्रश्न देत असते, तर मला सांगा लोकटक लेक कुठे आहे आणि हे कशासाठी फेमस आहे. ठीक आहे, आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा लोकटक लेक कुठे आहे आणि कशासाठी फेमस आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ जिओग्राफिक युनिट दॅट कलेक्ट स्टोअर्स अँड रिलीजेस वॉटर इज, एक भौगोलिक एकक जे पाणी गोळा करते, साठवते आणि सोडते, त्याला काय म्हटलं जाते? वेस्टलँड, वॉटरशेड, वेटलँड, नन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. एक भौगोलिक एकक जे पाणी गोळा करते, साठवते आणि सोडते, अ जिओग्राफिक युनिट दॅट कलेक्ट स्टोअर्स अँड रिलीजेस वॉटर. तर काय असणार आहे ते? वॉटरशेड असणार आहे, पाणलोट. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर अ फ्रेश वॉटर अचीव्स इट्स ग्रेटेस्ट डेन्सिटी ऍट, गोड्या पाण्याने त्याची सर्वात मोठी घनता इथे गाठली. 84 डिग्री सेल्सिअस, 0, 4, 2.5. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे 4 डिग्री सेल्सिअस. फ्रेश वॉटर जे अचीव्ह करते ना ग्रेटेस्ट डेन्सिटी, म्हणजे गोड्या पाण्याची सर्वात मोठी घनता इथे 4 डिग्री सेल्सिअस मध्ये गाठली जाते. ठीक आहे, हे पण जीकेचा प्रश्न आहे, कधी कधी विचारला जाऊ शकते. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कॅन बी एक्सप्लोटेड मोस्ट इकॉनॉमिकली, म्हणजे खालीलपैकी कोणत्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक उपयोग केला जाऊ शकतो. विंड, सोलर, जिओथर्मल, ओशन. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे सोलर एनर्जीचं जे आहे ना ते, हे अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक उपयोग केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सॉइल्स इज व्हेरी हार्ड टू कल्टिवेट, म्हणजे खालीपैकी कोणती माती मशागत करणे फार कठीण आहे. गाळाची माती, रेड सॉइल, कॉटन सॉइल, सँडी सॉइल. सांगा बघू काय असणार आहे. सँडी सॉइल, याचं उत्तर सँडी सॉइल असणार आहे, रेड सॉइल नाही. त्याचं उत्तर आहे सँडी सॉइल. म्हणजे हे जी सँडी सॉइल, वालुकामय माती जी आपण म्हणतोय ना, ते खूप कठीण असते मशागत करण्यासाठी, कल्टिवेट करण्यासाठी. ठीक आहे, आपलं उत्तर डी असणार आहे. 15वा प्रश्न आहे, सीएनजी स्टँड फॉर, मी आता सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये, सीएनजीचा फुल फॉर्म कम्प्रेस नॅचरल गॅसोलाईन, कम्प्रेस नॅचरल गॅस, कम्प्रेस नायट्रोजन गॅस, कॅलिब्रेटेड नॅचरल गॅस. सांगा बघू काय असणार आहे. ते असणार आहे कंप्रेस नॅचरल गॅस, संकुचित नैसर्गिक वायू असणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे बी. सीएनजीचा फुल फॉर्म कंप्रेस नॅचरल गॅस. समोरचा प्रश्न आहे, वॉटर सुटेबल फॉर ड्रिंकिंग इज, आता पिण्यासाठी योग्य पाणी, हे सगळं एन्व्हायरमेंट म्हटलं की यामध्ये सगळं आलं, त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. वॉटर सुटेबल फॉर ड्रिंकिंग इज, कोणतं? प्युअर वॉटर, पोर्टेबल वॉटर, पोर्टेबल वॉटर, पंजंट वॉटर. काय असणार आहे. त्याचे पिण्यायोग्य पाणी आहे तेच असणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पोर्टेबल वॉटर. ठीक आहे, आपलं उत्तर आहे सी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.